राम श्री राम जय राम श्री राम जय राम राम श्री राम जय राम श्री राम जय राम राम श्री राम जय राम श्री राम जय राम राम श्री राम जय राम श्री राम जय राम राम श्री राम जय राम श्री राम जय राम राम श्री राम जय राम श्री राम जय राम राम श्री राम जय राम श्री राम जय राम राम श्री राम जय राम श्री राम जय राम राम कोणत्याही कृतीत हेतू शुद्ध पाहिजे. तमोगुण हा तिन्ही गुणात जास्त जड असल्याने त्याचा परिणाम या जगामध्ये लगेच दिसून येतो. दुष्टबुद्धी हा तमोगुणाचा परिणाम आहे, परंतु भगवंताच्या नामाने बुद्धी स्वच्छ करण्याची सोय माणसाच्या ठिकाणी आहे. यासाठी पुष्कळ नामस्मरण करावे, म्हणजे सत्वगुणाचा उदय होतो आणि बुद्धी शुद्ध बनते. देहाला कष्ट दिले म्हणजे भगवंत वश होतो हे काही खरे नाही. तसे जर असते तर रस्त्यात उन्हामध्ये खडी फोडणाऱ्यांना भगवंत लवकर वश झाला असता. भगवंताचे लक्ष आपल्या देहापेक्षा मनाकडे असते. आपल्या मनामध्ये प्रापंचिक हेतू ठेवून भगवंताच्या नावाने उपवासासारखे कितीही कष्ट केले तरी ते पाहून लोक फसतील, पण भगवंत फसणार नाही. आपण जसे बोलतो तसे वागण्याचा अभ्यास करावा. परमार्थामध्ये ढोंग फार बाधक असते. प्रापंचिक गोष्टीकरता उपवास करणे ही गोष्ट मला पसंत नाही. उपवास घडावा यात जी मौज आहे ती उपवास करावा यामध्ये नाही. भगवंताच्या स्मरणामध्ये इतके तल्लीन व्हावे की आपण नेहमी त्याच्याजवळ वास करतो आहोत असं मनाला वाटावं. मग देहाने अन्न खाल्ले म्हणून कुठे बिघडले. याउलट आपल्या चित्तात भगवंताचे नाम नसताना आपण देहाने पुष्कळ उपवास केले तरी अशक्तपणाशिवाय दुसरे काही पदरात पडणार नाही. काही लोक वेडे असतात, त्यांना आपण उपास तापास कशासाठी करतो आहोत हेच समजत नाही. कोणत्याही कृतीला वास्तविक मोल तिच्या हेतूवरून येते. हेतू शुद्ध असून एखाद्या वेळी कृती बरी नसली तरी भगवंताच्या घरी चालते, पण हेतू चांगला नसून कृती मात्र फार चांगली असली तरी भगवंत त्यापासून दूरच राहतो. माणसाने केलेला उपवास निष्काम असून तो केवळ भगवंताच्या स्मरणात राहावे म्हणून केलेला असला तर फारच उत्तम आहे. निष्काम कर्माचे फार फार महत्व आहे. भगवंतासाठी भगवंत हवा अशी आपली वृत्ती असावी. किंबहुना नाम घेत असताना प्रत्यक्ष भगवंत समोर उभा ठाकला आणि तुला काय पाहिजे असे त्याने विचारले तर तुझे नामच मला दे हे त्याच्याजवळ मागणे, याचे नाव निष्कामता होय. कारण रूपाने व्यक्त झालेला भगवंत केव्हा तरी नाहीसा होईल, पण त्याचे नाम मात्र अखंड टिकेल आणि त्याचे नाम घेतले की त्याला आपल्याकडे येणे जरूर आहे. म्हणून देहाला कष्ट देण्याच्या भानगडीत न पडता भगवंतासाठीच नाम घेत असावे. त्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. जेथे नाम तेथे राम हा ठेवावा विश्वास, कृपा करील रघुनाथ खास. साधनात अत्यंत सावधगिरी पाहिजे. शेतीची मशागत झाली, बी उत्तम पेरले, पाऊस चांगला पडला आणि रोपही जोराने वर आले तरी काम झाले असे नाही. कारण जसजशी एक एक पायरी पुढे जाईल तसतशी जास्त काळजी घेण्याची गरज असते. शेत वाढले तरी त्याचा नाश दोन कारणांनी होऊ शकतो. एक म्हणजे गुरेढोरे शेतात घुसून नाश करतील किंवा दुसरे म्हणजे कीड पडून किंवा टोळधाडीसारखा काही उपद्रव होऊन शेत साफ नाहीसे होईल. यापैकी पहिले कारण थोडे स्थूल आहे तर दुसरे थोडे सूक्ष्म आहे. शेतात गुरेढोरे शिरली तर वरवर दृष्टी टाकूनही सहज समजते आणि त्यांना हाकलताही येते, पण कीड पडली तर जवळ जाऊन बारकाईने पाहावे लागेल. शेताला कुंपण घालून ढोरे आत शिरणार नाहीत असा बंदोबस्त करता येतो आणि राख, शेण, औषधे वगैरे टाकून कीड न लागेल अशी तजवीज करता येते. हे सर्व करताना शेतकऱ्याला सतत जागृत राहावे लागते, म्हणजेच एकसारखे शेतावर लक्ष ठेवावे लागते. हाच नियम परमार्थातही लागू पडतो. साधकाने अत्यंत काळजीने वागणे जरूर आहे. शेताचे रक्षण व्हावे म्हणून जसे कुंपण तसा संसार हा परमार्थाला कुंपण म्हणून असावा. कुंपणालाच जर खत पाणी मिळाले तर कुंपणच शेत खाऊन टाकते. तसे न होईल इतक्या बेताने संसाराला खत पाणी घालावे. शेताला कीड लागली की काय हे जसे बारकाईने पाहावे लागते
त्याप्रमाणे आपली वृत्ती कुठे गुंते की काय याकडे बारकाईने लक्ष असावे. अशा सावधगिरीने वागले तर पीक हातात येईपर्यंतचे काम झाले. पण पीक हातात आले, आता काय काळजीचे कारण असे म्हणून भागणार नाही. पीक हातात आले तरी त्याची झोडणी झाली पाहिजे. पुढे दाणे दास्ताना जपून ठेवले पाहिजेत, नाहीतर उंदीर घुशी धान्य फस्त करतील. नंतर पुढे जरूर लागेल तेव्हा ते काढले पाहिजे. काढताना सुद्धा दाणा फुटणार नाही इतक्या बेताने ते काढले पाहिजे. अशा तऱ्हेने आरंभापासून शेवटपर्यंत अगदी जागरूकतेने वागले पाहिजे, तरच साधकाची शेवटपर्यंत तग लागेल. नाहीतर मध्येच निष्काळजीपणामुळे आणि सर्व काही हाती आले अशा भ्रमाने वागले तर प्रगती थांबेल. अशी उदाहरणे फार आढळतात. म्हणून अतिशय सावधगिरीने वागावे. जो साधक प्रपंचामध्ये असेल त्याला प्रपंची लोकांच्या संगतीत राहावे लागणार, पण त्याने फार सांभाळून राहायला पाहिजे. आपली वृत्ती केव्हा बदलेल याचा नेम नसतो. खरोखर परमार्थ ही कठीण शिकारच आहे. शिकार अशी मारली पाहिजे की आपल्या मीपणाला मारून आपण जिवंत राहिले पाहिजे आणि आपल्याला नको तेवढेच गळून पडले पाहिजे. सावधानता ठेवून नाम घ्यावे, नामाची सतत धार धरावी, म्हणजे ते वृत्तीपर्यंत पोचते. निश्चयपूर्वक नामस्मरण आणि चित्तशुद्धी. मला अजून अमुक करायचे आहे ही कल्पना सोडून द्यावी. आता मी परमेश्वराचा झालो, आता मला काही करायचे राहिले नाही, अशी मनाची स्थिती झाली पाहिजे. हे परमेश्वरा, आता तुझ्याकरताच मी जगेन, तुझ्या नामस्मरणाशिवाय मला काही कर्तव्य उरले नाही, असा निश्चय केला तर मनाला समाधान झालेच पाहिजे. नामस्मरण होत नाही कारण वयामुळे मन थकले हे म्हणणे बरोबर नाही. शरीर थकेल कारण लहानपणी वाढणे आणि वृद्धपणी थकत जाणे हा शरीराचा निसर्गक्रमच आहे, परंतु मन थकले हे मात्र संयुक्तिक नाही. मन हा परमेश्वराचा अंश आहे असे आपल्या दिव्य विभूती सांगताना भगवंतांनी सांगितले आहे. मनाची अत्यंत क्षीणतेची अवस्था म्हणजे मृत्यूसमयीची, परंतु त्या समयी माझे स्मरण ठेवावे असे भगवंतांनी सांगितले असताना त्यापूर्वी केव्हाही मन थकले आणि स्मरण करू शकत नाही असे होणे शक्य नाही. पूर्वी 6-6 तास बसून जप केलेला असेल तितका आता होत नसेल, तितके बसवणार नाही, मध्ये मध्ये झोप लागत असेल हे मान्य आहे, पण स्मरण राहू शकत नाही असे नाही होणार. मन थकले ही खरी अडचण नसून मनाचा इतर व्याप फार आहे हे खरे कारण आहे. तेव्हा सर्व व्यापातून आणि काळजीतून लक्ष काढून ते भगवंताकडे लावणे जरूर आहे. पैसा अडका, प्रपंचातल्या सर्व गोष्टी यांचा मनाने त्याग करावा. असा त्याग केला तर कार्यभाग निश्चित होतो हे मी खात्रीने सांगेन. पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात, त्यांच्या तावडीत सापडता कामा नये. लोकेशना आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच. तो टाळता येणे कठीण आहे, पण ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे आहे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे, म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत. धर्माचरण, भगवत भक्ती, नामस्मरण आणि सत्संग हे चित्तशुद्धीचे उपाय होत. किंवा एका शब्दात असे म्हणता येईल की सत्संग हाच याला तोडगा आहे. चित्तशुद्धीचे लक्षण हे की आपल्यासारखेच सर्व जग सुखी असावे ही भावना असणे. ही भावना वाढण्यासाठी सर्व जग सुखी असावे अशी प्रार्थना करण्याचा नेहमी परिपाठ ठेवावा, म्हणजे हळूहळू भगवत कृपेने साधेल. अभिमान हा मात्र चित्तशुद्धीत बिघाड करणारा आहे आणि तो केव्हा डोके वर काढेल आणि घात करेल याचा पत्ता लागणार नाही. पण भगवंताच्या स्मरणामध्ये अभिमानाचे मरण आहे. म्हणून आपण भगवंताचे स्मरण अखंड टिकवूया आणि आनंदाने राहूया. नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही अशी दृढ भावना करावी. सत्संगतीत राहावे. नेहमी संतांची संगत धरावी. परमार्थाला संतांचे अधिष्ठान आवश्यक आहे. संत आपल्या जवळच असतात, त्यांना पाहायला कुठे जावे लागत नाही. चित्त शुद्ध नसेल तर संतांच्या जवळ जाऊन तरी काय उपयोग होणार. त्यांना आपण देहात पाहू नये. संत हे काही देहात नसतात, ते जे काही सांगतात त्या साधनात ते असतात. आपली विषय लालसा सोडल्याशिवाय त्यांची भेट होणे शक्य नाही. संताकडे एखादा चोर गेला तर त्याला त्याची खरी भेट होईल का. तो ज्या हेतूने जातो त्या हेतूने त्याला फार तर तिथे चोरी करता येईल, परंतु संतापासून जे खरे मिळवायचे ते साधेल का. आपण जर चित्त शुद्ध करून गेलो
तर आपल्याला त्यांची भेट होते आणि भेट झाल्यावर जे त्रिभुवनातही मिळणार नाही ते देतात. एक जण एका संताकडे नेहमी दर्शनाला येत असे. तिथे इतर मंडळी पुष्कळ असत, पण तो कुणाशीही बोलत नसे. कोणी काही विचारले तर उत्तर देत नसे. सदा मुद्रा खिन्न असे. कुणालाही त्याच्याशी बोलावे असे वाटत नसे. असे काही दिवस गेले. पुढे एके दिवशी ते सद्गुरू म्हणाले, माझा तो वेडा कुठे आहे? तो आज का आला नाही? हे त्याने ऐकताच तो आनंदाने उड्या मारू लागला आणि जो तिथून गेला तो पुन्हा आलाच नाही. तो कशाला येईल? गुरुने एकदा आपल्याला आपले म्हणावे हेच शिष्याला मिळवायचे असते. ते त्या गृहस्थाने ओळखले आणि म्हणून त्याचे काम झाले. गुरु तुम्हाला तुम्ही माझे झाला असे म्हणत असताना सुद्धा तुम्ही ते ओळखत नाही, कारण तुम्ही विषय बरोबर घेऊन आलेले असता आणि विषयाची प्राप्ती व्हावी असा हेतू मनात असतो. याउलट गुरु तुम्हाला निवृत्ती देतात. निवृत्ती दिल्यावर विषयाची प्राप्ती व्हावी ही आठवणच जाते. जसे तहान लागल्यावर पाणी हवेसे वाटते, पण तेच पाणी पोटभर प्याल्यावर नकोसे वाटते, म्हणजे त्याची निवृत्ती होते. आपला यावर आज विश्वास बसायचा नाही, पण हा विश्वास बसायला भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. नामाने ते कार्य होते, म्हणून नामस्मरण करीत जावे. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते आणि मग तळमळही आपोआप जाते. मन आपल्याला विषयाचा आहेर करीत असताना आपण त्याला नामाचा आहेर करावा. आपण आपल्या अंतःकरणाला नामाची धग लावावी. त्याने अंतःकरण उकळले की दोष वर येतील. ते काढून टाकले की अंतःकरण शुद्ध होईल. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. नामानेच मन अंतरात प्रवेश करून स्थिर बनते. संत सांगतील तेच करणे हीच त्यांची खरी सेवा होते. अभिमान न धरता कर्तव्य कर्म करावे. मला कळत नाही असे वाटणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे. आपण अभिमानाने मला सर्व समजते असे मानून जगात वावरत असतो. खरोखर अभिमानासारखा परमार्थाचा दुसरा मोठा शत्रू नाही. अभिमान हा हरळीसारखा नाश करणारा आहे असे म्हणणे सुद्धा थोडे अपुरेच पडेल, कारण हरळी वाढली तर ती दिसते आणि म्हणून ती उपटून तरी टाकता येते. तशी अभिमानाची गोष्ट नाही. तो दिसत नाही आणि म्हणून तो केव्हा आणि कसा डोके वर काढील याचा पत्ताच लागणार नाही. चित्तशुद्धीच्या मार्गात मोठी धोंड कोणती असेल तर ती अभिमानाची आहे आणि स्वतःच्या कर्तबगारीने आपण त्याच्या तावडीतून सुटू असे म्हणणेही वेडेपणाचे होईल. त्याच्या कचाट्यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे सद्गुरूला अनन्य भावे शरण जाऊन अभिमानाच्या तावडीतून सोडवण्याबद्दल त्याची सतत प्रार्थना करणे हाच होय. चित्तशुद्धी झाली की शेताची मशागत पुरी झाली असे म्हणायला हरकत नाही. पुढे प्रश्न, बी उत्तम असणे जरूर आहे. उत्तम बी कोणते हे कदाचित आपल्याला समजणार नाही, परंतु फळ चांगले कोणते हे सहज समजते. आता असे समजा, जी फळे गोड लागली त्यांचीच लागवड केली, तरी पण पुढे असे अनुभवाला येते की काही काळ लोटल्यानंतर कालमर्यादेप्रमाणे ते झाड मरते आणि अर्थात फळे मिळायची बंद होतात आणि त्यामुळे मन कष्टी होते. यावरून असे दिसते की आता गोड लागलेली फळे ही कालांतराने दुःखालाच कारणीभूत होतात. तर मग बी निवडताना असे पाहणे जरूर आहे की ज्याची झाडे कायम टिकणारी आहेत आणि फळे अक्षय सुखाचा लाभ देणारी आहेत. जगात उत्पन्न झालेली अशी कोणती वस्तू आहे की जी अक्षय टिकेल? कोणतीही नाही असेच उत्तर येईल. म्हणून विनाशी फळाच्या आशेने केलेले कोणतेही कार्य सुखाला नेत नाही असे म्हणावे लागते. याकरताच भगवंताशिवाय दुसऱ्या कोणत्याही फळाची आशा न ठेवता कर्तव्य कर्म करीत राहणे हाच सुखाचा मार्ग आहे आणि हीच उत्तम बीजाची पेरणी आहे. भगवंताची मनोभावे प्रार्थना करावी की हे देवा, तुझी भक्ती तुझ्याशिवाय इतर कोणत्याही फळाच्या आशेने न होईल अशी कृपा कर. त्या दृष्टीने आपणही प्रयत्न करणे जरूर आहे. ज्याप्रमाणे किडके आणि चांगले एकत्र झालेले धान्य आपण सुपात घालून पाखडतो आणि किडके धान्य बाहेर उडवून लावून मागे उत्तम धान्य शिल्लक ठेवतो, त्याप्रमाणे भगवंताची भक्ती करता करता भगवत प्राप्तीशिवाय इतर होणाऱ्या इच्छा काढून टाकण्याचा क्रम ठेवावा. म्हणजे कालांतराने भगवंताकरताच भगवत प्राप्ती अशी भावना दृढ होत जाईल. खरे सुख हे कायम टिकणारे पाहिजे. स्वार्थ आवरल्याने परस्पर प्रेम वाढते. परस्परात प्रेम वाढवण्यासाठी
काही गोष्टी आवश्यक आहेत. 1. बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करून प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी थोडी सवलत ठेवावी, म्हणजे द्वेष वाटणार नाही. 2. सर्वांना प्रेमाची अशी जी एखादी जागा असेल त्याकडे दृष्टी ठेवावी. 3. कोणतीही सूचना सांगायची झाली तर त्या व्यक्तिविषयक न बोलता नम्रतेने आणि गोड शब्दात सांगावी. 4. अत्यंत महत्वाची गोष्ट, जी मध्ये या सर्वांचा बऱ्याच प्रमाणात अंतर्भाव होतो अशी बाब म्हणजे स्वार्थाला आळा घालणे. म्हणजे मी स्वतः जितका माझ्याकरता आहे असे वाटते त्याच्याही पेक्षा जास्त मी दुसऱ्याकरता आहे असे वाटणे हे होय. आणि ही जाणीव ठेवून त्याप्रमाणे वागणे हेच प्रेम वाढवायला मदत करते. ज्या माणसाला स्वार्थ साधायचा नाही त्याला कमी पडणे शक्यच नाही. जिथे निस्वार्थीपणा आहे तिथे भगवंताला पुरवठा केलाच पाहिजे. आता स्वार्थाचा विचार करताना असे सहज वाटते की मी कुठे स्वार्थी आहे, मी कुठे कोणाजवळ काय मागतो. पण एवढ्याने स्वार्थदृष्टी नाही असे म्हणता येणार नाही. अहंकारा इतका स्वार्थ जबरदस्त आहे. त्याच्या मुळ्या इतक्या खोल आणि सूक्ष्म असतात की त्यांचा पत्ताच लागत नाही. स्वार्थ 3 प्रकारचा असू शकतो: कायिक, वाचिक आणि मानसिक. देहाला दुसऱ्या निमित्त कष्ट न होतील इतक्या काळजीने वागणे हा कायिक स्वार्थ म्हणतात. माझ्या बोलण्याला सर्वांनी मान डोलवावी, मी कोणाला काही कमी जास्त बोललो तरी ते त्याने निमूटपणे सहन करावे, अशा तऱ्हेच्या वृत्तीला वाचिक स्वार्थ म्हणता येईल. आणि माझ्या मताप्रमाणे सर्वांनी वागावे, माझे विचार बरोबर आहेत अशी जाणीव इतरांनी ठेवावी, अशा तऱ्हेची आपली इच्छा त्याला मानसिक स्वार्थ म्हणता येईल. आता मी माझ्याकरता जितका असेल त्याहून जास्त मी दुसऱ्याकरता आहे असा विचार केला तर असे दिसून येईल की मी जेवढी मला स्वतःला सवड ठेवतो तेवढीच किंवा त्याच्याहून थोडी जास्त सवड दुसऱ्याला ठेवणे जरूर आहे. म्हणजेच जे दुसऱ्याने आपल्या बाबतीत करणे आपल्याला बरे वाटत नाही ते आपण दुसऱ्याच्या बाबतीत न करणे आणि त्याच्याच उलट जे दुसऱ्याने आपल्याला केले तर बरे वाटते तेच आपण दुसऱ्याच्या बाबतीत करावे. हेच सर्वाचे सार आहे आणि हाच खरा धर्म आहे. आपण जगावर प्रेम केल्याशिवाय परत प्रेम मिळणार नाही. आपण पुष्कळांच्यावर प्रेम केले तर आपण एकटेच त्यांचे करतो, पण प्रसंगाला ते सर्व आपल्याला मदत करतात. जो पुष्कळांचा झाला तोच भगवंताचा झाला असे समजावे. जो निस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो. देहबुद्धीचा त्याग करावा. मानाला कारण अभिमान होय. मी मोठा असे मनाने घेतले म्हणजे मानाची गरज लागते. हा अभिमानच भगवंताच्या आणि आपल्यामध्ये आड येतो. हा अभिमान घालवायला गुरु आज्ञेत राहणे, त्यांना शरण जाणे आणि त्यांनी सांगितलेली साधने करणे हे उपाय आहेत. पण ही साधने निरभिमानाने झाली पाहिजेत. हा अभिमान फार सूक्ष्म असतो. मी गुरु आज्ञेत राहतो, त्यांनी सांगितलेली साधने करतो, आता माझा अभिमान गेला हे म्हणणे सुद्धा अभिमानाचेच बोलणे होय. खरे पाहता अभिमान बाळगण्यासारखे आपल्याजवळ आहे तरी काय? शक्ती की पैसा की कीर्ती? जगात आपल्यापेक्षा कितीतरी लोक मोठे आहेत, पण मौज अशी की भिक्षा मागणाऱ्याला सुद्धा मोठा अभिमान असतो. मी अमक्याच्या इथे भिक्षेला गेलो होतो, त्याने मला हट म्हटले, तेव्हापासून त्याचा उंबरठा नाही चढलो मी, असे तो म्हणतो. तेव्हा हा अभिमान आणि अपमान ही काय चीज आहे याचा शोध आपण घ्यायला पाहिजे. याला अगदी मूळ कारण देहबुद्धी. ही देहबुद्धी नाहीशी झाली पाहिजे. एखाद्या झाडाला खत घालीत गेले तर ते मरेल कसे? मला लोकांनी बरे म्हणावे, मान द्यावा, शिव्या दिल्या तर वाईट वाटते, हे देहबुद्धीला खत घालण्यासारखे आहे. चांगले वाईट, मान अपमान सर्व देवाला अर्पण करावा. वस्तुतः कर्तेपणच त्याच्याकडे सोपवावे, म्हणजे त्या कृत्याचे परिणाम मनावर होऊ देऊ नयेत. व्यवहारात थोडा अभिमान लागतोच, पण तो केवळ कारणापुरता असावा. वरिष्ठाने नोकरांशी वागताना अभिमान पाहिजे, पण तो तितक्याच पुरता, त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये. ही देहबुद्धी, हा अभिमान जायला सद्गुरूचे होऊन राहावे. निदान बळजबरीने तरी मी त्यांचा आहे असे म्हणावे. सद्गुरू तुम्हाला नकळत तुमचा अभिमान दूर करतील. परमार्थात संतांचेच ऐकण्यात महत्व आहे. तेथे आईबापांचे का ऐकू नये? तर ज्याचे मन त्याच्या ताब्यात आहे, ज्याचे मन स्थिर झाले आहे किंवा ज्याचे मन नेहमी भगवंतापाशी आहे अशाचेच ऐकण्यात विशेष आहे. आपल्या देहबुद्धीची तऱ्हा मोठी विलक्षण असते. सगुणोपासना आपल्या सवयीच्या आड येते म्हणून मनुष्य ती करीत नाही. फारच सोपे
म्हणून तो भगवंताचे नाम घेत नाही, आणि फुकट काय जेवायला घालायचे म्हणून तो अन्नदान करीत नाही. असा मनुष्य फुकटच जायचा. देहबुद्धीला ताळ्यावर आणण्यासाठी संतांच्या ग्रंथांच्या वाचनाची गरज आहे. पहाट झाली की थोडा उजेड थोडा अंधार असतो, त्याप्रमाणे सध्या आपली स्थिती आहे. देहबुद्धीच्या अंधारात भगवंताच्या स्मरणाचा किंचित उजेड आहे. हा देहबुद्धीचा अंधकार जाऊन पूर्ण प्रकाश दिसायला भगवंताच्या अनुसंधानासारखा दुसरा कोणता उपाय असणार? मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणे हाच खरा यज्ञ होय. भगवंताचे अनुसंधान राखावे. फार दिवस वापरून जोडा फाटला की तो कितीही दुरुस्त केला तरी पुन्हा पुन्हा फाटतोच. तसेच शरीराचे आहे. शरीर जीर्ण झाल्यावर त्याला काही ना काहीतरी होतच राहते. दुरुस्त केलेल्या जोड्यातला एखादा खिळा जर पायाला टोचू लागला तर मात्र त्याला जपावे लागते. तसे आजारपणामुळे मनाला टोचणी लागली तर जपावे आणि त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये. आपल्या आजाराचा, म्हातारपणाचा आपण फायदा करून घ्यावा. एखादी शहाणी सुगरणबाई ज्याप्रमाणे कोंड्याचा मांडा करते त्याप्रमाणे आपण आपल्या दुखण्यामधून भगवंताचे अनुसंधान टिकवायला शिकले पाहिजे. अनुसंधानात असले की प्रपंचात मजा आहे. अडचणी आणि संकटे यांची सुद्धा मजा वाटेल. पोहायला येणाऱ्या एखाद्याला नुसते सरळ पोहायला सांगितले तर आवडणार नाही. तो उड्या मारेल, बुड्या मारेल, वाकडा तिकडा पोहेल. तसे भगवंताच्या अनुसंधानात राहिले तर प्रपंचाची मजा वाटेल. कोणतीही गोष्ट एकदा ओळखली की मग तिची नाही भीती वाटत. विषय जोवर ओळखले नाहीत तोवरच ते आपल्याला त्रास देतात. याकरता ज्या ज्या गोष्टी होत असतात त्या त्या भगवंताच्या इच्छेनेच होत आहेत ही जाणीव ठेवून वृत्ती आवरण्याचा प्रयत्न करावा. परमार्थाच्या आड आपले आपणच येत असतो. आपली वृत्ती जिथे जिथे वावरते तिथे तिथे भगवंताची वस्ती असते. म्हणून वृत्ती जरी कोणतीही उठली तरी तिथे भगवंताची आठवण केली तर ती चटकन मावळते. आपण नेहमी आपल्या उपास्य देवतेचे स्मरण करीत असावे. त्याच्या पायावर मस्तक ठेवावे आणि त्याची अनन्य भावाने प्रार्थना करावी की हे भगवंता, तुझ्या आड येणारे हे विषय तुझ्या कृपेशिवाय नाही दूर होणार. आजवर जगाचा मी अनुभव पाहून घेतला. तुझ्या प्राप्तीशिवाय कशातही सुख नाही असे भासू लागले तरी वृत्ती आड आल्याशिवाय राहत नाही. माझ्या अज्ञानाने मी आज स्वतःच्याच आड येत आहे. तरी तुझी म्हणजे पर्यायाने माझीच ओळख मला पटावी आणि त्यात मी तुला पाहावे हीच माझ्या जीवितातली शेवटची इच्छा आहे. ही इच्छा तुझ्या कृपेशिवाय पूर्ण होणे शक्य नाही. तरी हे भगवंता, माझे मन तुझ्या चरणी राहो असे कर. यापेक्षा मला जगात दुसरे काहीही नको. आता मी तुझा झालो. यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन आणि तुझे नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीन. तू मला आपला म्हण. वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच. शुद्ध वातावरण व पवित्र आचरण. आपल्या घरातले वातावरण शुद्ध, शांत आणि पवित्र असावे. आपल्याकडे येणाऱ्या माणसाला परत जाऊच नये असे वाटावे. अगदी भगवंताच्या इच्छेने प्रपंच चालला आहे असे समजून त्या प्रपंचात विद्या, वैभव, घरदार इत्यादी सर्व काही यश संपादन करा. अगदी एखाद्या राजयोग्याप्रमाणे प्रपंचात ऐशारामात राहून गाद्या गिरद्यांवर लोळा. पण हे करीत असताना तुमचे अंतःकरण मात्र भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेले राहू द्या. कोणाशी वाद घालीत बसू नका. जगाचा मान फार घातक आहे. त्याची चटक लागली की मनुष्य त्याच्या मागे लागतो. नंतर मान मिळवण्याची कृती थांबते आणि मानही नाहीसा होतो. जगातले अजिंक्य पुरुष सुद्धा कुठेतरी विषयात गुंतलेले असतात. तिथे त्यांचा घात होतो. जगाला ते भारी असतील पण त्या विषयापुढे त्यांचे काहीच चालत नाही. प्रेमात गुंतू नका, तसे द्वेषमत्सरातही गुंतू नका. दोन्ही सारखेच घातक आहेत. आपला प्रिय नातेवाईक मेला आणि आपण ज्याच्यावर दावा लावला आहे तो भाऊबंद मेला. दोघेही मेल्याचे सूतक सारखेच. त्याचप्रमाणे मनुष्य प्रेमाने गुंतला काय आणि द्वेषाने गुंतला काय, नुकसान सारखेच होते. भगवंताचा विसर हा कोणत्याही कारणाने झाला तरी बरा नाही. मग प्रपंचात सुखसोयी असल्याने तो होवो किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळे होवो. ढोंग, बुवाबाजी इत्यादींच्या भानगडीत तुम्ही पडू नका. अगदी काहीही न केलेत तरी चालेल, पण ढोंग मुळीच करू नका आणि सर्वांनी माझ्यावर कृपा करा. अगदी अनुभवाने मी सांगतो,
की बुवा होण्याच्या फंदात तुम्ही पडू नका. आपले कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करून त्याचे अनुसंधान अखंड टिकू द्या. आमची अशी वृत्ती बनण्यासाठी संतांच्या संगतीची आपल्याला जरुरी आहे. आपण सर्वजण सत्संगतीमध्ये आहोत असे म्हणतो, मग आमची वृत्ती का न सुधारावी? तर संतांना ज्याची आवड आहे ते आम्ही धरले नाही म्हणून आमची वृत्ती सुधारत नाही. श्रीकृष्णाने उद्धवाला ज्ञान देऊन त्याला गोपींकडे पाठवले. भगवंताच्या नामामध्ये त्या रंगून गेल्या होत्या. गोपींचे नामावरचे प्रेम पाहून उद्धवाला आश्चर्य वाटले. नामामध्ये त्यांना भगवंत दिसत असे. ते पाहून उद्धवाने देवाला सांगितले, देवा, तू मला ज्ञान दिलेस खरे, पण तुझ्या भक्तीचे प्रेम त्याहून श्रेष्ठ आहे, ते तू मला दे. खरोखर त्या नामाचे महात्म्य देवाच्या वर्णनापेक्षाही कठीण आहे. तुम्ही सर्वजण इथे आला आहात. इथून रामाजवळून काही मागून न्यायचेच असेल तर त्या नामाचे प्रेम तुम्ही सर्वांनी मागा. आपल्या जीवनात सहजता हवी. सहजतेमध्ये समाधान आहे. देहमनाने व्हावे रामार्पण. भगवंताची उपासना दूर करी सर्व यातना. चित्ताची स्थिरता भगवंताच्या उपासनेत निश्चितता. देह जरी जीर्ण फार तरी वासनेचा जोर अनिवार. हे जाणून चित्ती एक भजावा रघुपती. हृदयी करता भगवंताचे ध्यान. नामाविण उच्चार दुजा न जाण. त्यात व्यवहाराचे जतन. न दुखवावे कोणाचे अंतःकरण. असा नेम ज्याच्या पाशी राम तेथील रहिवाशी. मी रामाचा, रामा तू माझा, हाच अखंड असावा हव्यास. ऐसे ध्यावे रामाला की जे जीव प्यार झाले मला. आता याहून दुजे न सांगणे काही. रामाविण जगू नाही. जे जे होणार ते होतच जाते. ते भगवंताच्या इच्छेने घडते. ऐसे आणणे मना याचे नाव उपासना. अखंड रामसेवा ज्याला लाभली. धन्य धन्य त्याची माऊली. स्वार्थरहित रामसेवा याहून लाभ दुजा न जीवा. राम ठेवा मनी तो ध्यात जावा मानस पूजनी. वाचेने भगवंताचे नाव. कायेने भगवंताची सेवा. चित्ती भगवंताचे ध्यान. आपण राहावे रामार्पण. याहून अन्य सेवा कोणतीही न जाण. उपासना असावी बळकट. तेथे नसावी कशाची अट. उपासनेचा असावा जोर. ज्याने होईल मन स्थिर. आपले जीवन ज्याचे हाती. त्याची नेहमी ठेवावी संगती. जे जे काही मी करावे त्याला परमात्मा साक्षी हे जाणावे. मनी न सोडावा धीर. आहे म्हणावे माझा रघुवीर. करावे भगवंताचे चिंतन. होईल स्वतःचे विस्मरण. सर्व आहे रामाधीन. आपण निमित्ताला कारण. रामावर ठेवावे चित्त. जैसे प्रपंची असावे वाटते वित्त. उपासनेचे नर त्यांनी राहावे खबरदार. आजवर केली भगवंताची उपासना. पुढे त्यात न येऊ द्यावा उणेपणा. सर्वांचे ऐकावे परी उपासनेपासून दूर न व्हावे. राम माझा देता घेता. राम माझ्या भोवता. रामाविण जगी दुजे न ठेवावे आणिक परते. एक सद्गुरु आज्ञाप्रमाण हीच रामसेवा जाण. थोर थोर ऋषीमुनी यती संत साधू यांनी एकच केले खास. रामा वाचून न राहू दिले जीवास. ठेवावा रामावर पूर्ण विश्वास. न करावे उपास तापास. उपासनेत राहावे आपण. हेच रामाचे सान्निध्य जाण. स्वार्थरहित सेवा तीच पावे देवाधिदेवा. जे जे होते काही ते ते राम करतो पाही. हा एकच विश्वास समाधानाचा मार्ग सत्य खास. जेथे परमात्म्याची सत्ता तेथे न चाले कोणाचे सर्वथा. म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये समाधान राखीत जावे. चित्ती भगवंताचे ध्यान. आपण राहावे रामार्पण. याहून अन्य सेवा कोणतीही न जाण. थोडे वाचावे पण कृतीत आणावे. खूप समजून घ्यावे. ज्ञान संपादन करावे असा पुष्कळ लोकांना हव्यास असतो आणि त्याच्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. हे एक प्रकारचे व्यसनच आहे. अफू खाणाऱ्याला कैफ आल्याशिवाय चैन पडत नाही. थोडी अफू पचनी पडली की कैफ येत नाही म्हणून तो आणखी अफू कैफ येईपर्यंत खातो. असे होता होता अधिकाधिक अफू पचनी पडत जाते
आणि शेवटी इतकी अफू खाण्याची वेळ येते की त्यातच त्याचा अंत होतो. ज्ञानसंपादनाच्या हव्यासाचे असेच आहे. म्हणून थोडेच वाचून समजून घ्यावे आणि ते कृतीत आणावे. नाहीतर जन्मभर ज्ञान संपादनात वेळ जातो आणि कृती न झाल्या कारणाने पदरात काहीच पडत नाही. मनुष्याला पोटभर जेवायला 25-30 मिनिटे पुरेशी होतात, पण जेवलेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी 5-6 तास जावे लागतात. मनुष्य एकसारखा जर खातच राहिला तर त्याला अजीर्ण होऊन तब्येत बिघडेल आणि त्यातच त्याचा अंत होईल. म्हणून नुसते वाचितच बसू नये. थोडेच वाचावे, पण ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. नुसत्या वाचनाने किंवा विषय समजावून घेण्याने प्रगती होत नसून ते कृतीत आणण्याने प्रगती होते. म्हणून केवळ समजून घेण्यापेक्षा ते कृतीत आणण्यावर भर असावा. आपले अकुंचित मन विशाल करणे, आपण स्वार्थी आहोत ते निस्वार्थी बनणे, हेच खऱ्या वेदांताचे मर्म आहे. नुसत्या विचाराने तत्वज्ञान निश्चित होणार नाही. त्यासाठी साधना करायला पाहिजे. जग सुधारायच्या नादी लागू नका. स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच. आपण सुधारलो नाही तर मग जग सुधारले नाहीच. वस्तू ही सुखाचे साधन असून आपण भ्रमाने तिला सुखरूप मानतो. याचा परिणाम असा होतो की वस्तूच्या साह्याने सुख मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण वस्तूत जास्त जास्त मिळवण्याच्या मागे लागतो आणि शेवटी दुःखी बनतो. कर्माला सुरुवात करताना फळ मिळते किंवा नाही म्हणून काळजी आणि दुःख होते. कर्म करीत असताना फळाकडे चित्त लागल्याने कर्माचे कष्ट होतात म्हणून दुःख होते. कर्म संपून फळ मिळाले नाही तर दुःख होते आणि फळ मिळालेच तर त्यातून नवीन आशा उत्पन्न होऊन फळ मिळाल्याचा आनंद ती मारून टाकते म्हणून दुःख होते. सारांश, अथपासून इतिपर्यंत दुःखच पदरात पडते. यासाठी फळाची अपेक्षा सोडून कर्म करू लागलो की ते कर्म करीत असतानाच मनाला समाधान प्राप्त होते. म्हणून परमार्थामध्ये रोकडा व्यवहार आहे, उधारीचा नाही, असे सर्व संतांचे सांगणे आहे. अधिक वाचू नका. जे काही थोडे वाचाल त्याचे मनन करा आणि ते कृतीत आणा. कोणत्याही परिस्थितीत वृत्ती स्थिर ठेवावी. अमानित्व हा देहाचा धर्म आहे. दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा. दंभ हा मनाचा धर्म आहे. तो दुसऱ्याला फसवण्याकरता नसावा. स्वतःचे कल्याण करून घेण्यापुरताच दंभ असल्यास हरकत नाही. अहिंसा हा देहाचा आणि मनाचा धर्म आहे. अहिंसा ही हेतूवर अवलंबून असते. वाच्याने कोणाचे मन दुखवू नये आणि देहाने परपीडा करू नये. दुसऱ्याचे दोष सांगणे हे हीनपणाचे लक्षण आहे. लौकिकातला मोठेपणा एका जन्माचा घात करतो, पण दंभ आणि हिंसा अनेक जन्मांचा घात करतात. द्वेषामुळे हिंसा घडते, म्हणून आपण कोणाचाही द्वेष करू नये. कामक्रोधादी सर्वच विकार भगवंताच्या आड येतात, पण वैर आणि द्वेष यासारखा परमार्थाचा नाश करणारा शत्रू नाही. स्वार्थामुळे द्वेष घडतो. स्वार्थ जायला नामासारखे दुसरे साधन नाही. आपली वाचा दुसऱ्याला शिकवण्यासाठी आणि मोठेपणा बाळगण्यासाठी नाही. वाचेने म्हणजे जिभेने बोलता येते आणि खाता येते. नेहमी सत्य आणि गोड बोलावे आणि खाण्याच्या बाबतीत जीभ आपल्या ताब्यात ठेवावी. स्वतःची चित्तशुद्धी करून घेऊन संतांचे गुण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. अभिमानाचे विष जिथे येते तिथे नामाची आठवण ठेवावी. देवापेक्षा सुद्धा नामाचा महिमा अधिक आहे. वृत्ती उठू लागली की तिला नामाची जोड देऊन ठेवावी. हिरण्यकश्यपूच्या ठिकाणी देखील भगवंत नव्हता असे नाही, पण कुंपण फार वाढल्याने शेत दिसेनसे व्हावे तसे हिरण्यकश्यपूचे झाले. स्वतःच्या ठिकाणी भगवंत आहे हे हिरण्यकश्यपू अभिमानामुळे विसरला. त्यामुळे भगवंताला खांबात दिसावे लागले. अभिमान जरुरीपुरताच ठेवावा. मी रामाचा आहे असा अभिमान धरावा. नामाची कास धरावी. नारायणाचे दर्शन व्हावे असे नाही प्रल्हाद म्हणाला. नाम नाही सोडणार असे म्हणाला. लहानपणाची वृत्ती चांगली असते. लहानपणात चूक नाहीच आणि सगळा फायदाच असतो. भगवंताजवळ आपण लहान मूल झाल्याशिवाय त्याला कृपेचा पाना फुटायचा नाही. म्हणून आपण भगवंतापाशी लहान व्हावे. लहानपण हे वयावर अवलंबून नसून आपल्या वृत्तीवर अवलंबून असते. कोणाविषयी वाईट विचार मनात आणू नयेत. त्यापासून आपलेच मन गढूळ होते. माझा प्रपंच जसा व्हायचा असेल तसा होवो, पण तुझा विसर मला पडू देऊ नकोस असे परमेश्वराला अनन्यतेने म्हणावे. मला खात्री आहे तो तुमच्या साह्याला आल्या वाचून राहणार नाही. वृत्ती स्थिर करण्यासाठी
तिला स्थिर वस्तूवर चिकटवून ठेवली पाहिजे. भगवंतही अशी एकच स्थिर वस्तू आहे. स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करावा. वास्तविक काही न करणे, आपण काही करतो आहोत किंवा आपल्याला काही करायचे आहे असे न वाटणे हाच परमार्थ. देहाने मनाने एकसारखी चळवळ करायची आपल्याला सवय लागली आहे. देहाला स्वस्थ बसायला लावणे कठीण, मनाला स्वस्थ बसायला लावणे हे त्यापेक्षा कठीण, आणि देहाने कर्म करीत असताना मनाला स्वस्थ बसवणे हे अत्यंत कठीण. मनाला खरे म्हणजे स्वास्थ्य हवे, पण ते मिळवण्याकरता साधन म्हणजे प्रयत्न करणे जरूर आहे. मनाचे स्वास्थ्य बिघडायला कारणे 3. 1. आपल्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणे. 2. मागच्या आपल्या बऱ्या वाईट कर्मांची आठवण होणे. आणि 3. उद्याची काळजी लागणे. आता जो तो आपल्या इच्छेप्रमाणे व्हावे असे म्हणणार, मग सर्व तुमच्या इच्छेप्रमाणे कसे चालतील? तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच. तेव्हा स्वास्थ्य बिघडू न देण्यासाठी आपली इच्छाच नाहीशी करावी. अमुक गोष्ट मिळावी ही बुद्धीच नाही ठेवू. हाव सोडावी, लोकांची आस सोडावी. जे काही होते ते रामाच्या इच्छेने झाले म्हणावे. प्रत्येक गोष्ट रामाने केली म्हणणे म्हणजे अखंड भगवंताच्या अनुसंधानात राहणे. आपला अहंपणा खरोखर किती खोल गेला आहे पहा. समोर दिसत असलेल्या गोष्टीकडे बेमालूम डोळेझाक करून आपण आपल्या दोषांचे खापर बिनदिक्कत दुसऱ्यावर फोडायला तयार होतो. अमक्या तमक्याच्या नादाने आपला मुलगा बिघडला असे आपण म्हणतो, कारण आपलाच मुलगा खराब हे म्हणवत नाही. ते म्हणण्याची लाज वाटते, म्हणून दुसऱ्याच्या मुलाला आपण वाईट म्हणतो. आपला मुलगा आपल्या डोळ्यादेखत संगतीच्या योगाने एवढा बिघडतो, तर मग संगतीचा परिणाम केवढा असला पाहिजे? संगतीचा परिणाम जर एवढा मोठा आहे, तर संत संगतीत असताना आपल्यात सुधारणा का दिसू नये? संत संगतीने मग आपण निश्चित सुधारायला पाहिजे, पण तसे तर दिसत नाही. मग नडते कुठे? याचे मुख्य कारण म्हणजे आपण स्वतःला सुधारण्याचा प्रयत्नच करीत नाही. आपल्याला सर्व समजते, परंतु प्रयत्न करायला नको. वासनेच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा आपण प्रयत्न करीत नाही. त्यामुळे वासनेतच आपण जन्माला येतो आणि वासनेतच आपला अंत होतो. याकरिता एकच खात्रीचा उपाय आहे, आणि तो म्हणजे भगवंताला अनन्य भावाने शरण जाणे. रामा, तुझ्या वाचून माझी यातून सुटका नाही. तू ठेवशील त्यात मी आनंद मानेन. तुझे प्रेम मला लागू दे, असे कळकळीने रामाला सांगावे आणि सदैव त्याचे नाम हृदयात ठेवावे. तो उदार परमात्मा तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री बाळगा. वासना मारायला भगवंताचे अधिष्ठान हा एकच उपाय आहे. विषयाची व लौकिकाची आस सोडावी. आपण रामाचे झालो म्हणजे आपली काळजी त्याला लागते. आपण रामाचे व्हायला अडचण आमचीच. आवडच मुळी आपण विषयाची आणि लौकिकाची ठेवतो. साहजिकच एकाची आसक्ती ठेवल्याने दुसऱ्याची विरक्ती येते. नोकरीच्या वेळेस आम्ही बायका मुलांना बाजूला सारून कामावर जातोच ना. मग साधनाच्या वेळी बायका मुले आड येतात, हे का कारण सांगावे? बायका आणि पैका या 2 गोष्टी आमच्या आड येत असतात, असे आजवर अनेक संतांनी सांगितले. मग या निर्माण तरी का केल्या, असे कोणी विचारतील. त्याला उत्तर म्हणजे काड्याच्या पेटीने विस्तवही पेटवता येतो आणि घरही जाळता येते. त्याचा जसा आपण उपयोग करावा तसा तो होतो. खरे म्हणजे आम्हाला भगवंताची तळमळच लागत नाही. एक जण मला म्हणाला की मला प्रपंच टाकावासा वाटतो. मी त्याला म्हटले, नुसता प्रपंच टाकण्याने तुला वैराग्य कसे येईल? वैराग्याला नेहमी विवेकाची जोड लागते. तू आपला मीपणा टाकलास तरी खूप झाले. चांगले कर्म आड येत नाही असे थोडेच आहे. वाईट कर्म कुणाला सांगण्याची तरी आपल्याला लाज वाटते, पण सत्कर्म आपण अभिमानाने ज्याला त्याला सांगत सुटतो. मागील जन्मी पाप केले होते म्हणून या जन्मी हे भोगतो असे म्हणतो, आणि आता चांगली कर्मे करतो म्हणजे पुढल्या जन्मी सुख लागेल असे म्हणतो. म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्याऐवजी त्याच्यात गुंडाळले जाण्यासारखेच झाले. दुष्कर्मामुळे पश्चात्ताप होऊन एकदा तरी भगवंताची आठवण होईल, परंतु सत्कर्माचा अहंकार चांगल्या माणसालाही कुठे नेऊन सोडील याचा पत्ता लागणार नाही. राजा सुद्धा योग्य मार्ग दाखवण्यासाठी आपल्या संगतीला चांगला माणूस ठेवतो. भगवंताने उद्धवालाही सत्समागम कर म्हणून सांगावे, याहून अधिक काय पाहिजे? कडू कारले खाल्ले तर कडूपणाचीच प्रचिती येते. मग विषयाच्या प्राप्तीने जीवन गोड कसे होईल? प्रेम येईल तेव्हा भगवंताची भक्ती करीन असे म्हणू नये. विषयासाठी आपण मरमर काम करतो,
आणि तेवढे करूनही सुख लाभत नाही. मग भगवंताचे नाव न घेता प्रेम येत नाही हे म्हणणे किती वेडेपणाचे आहे. लग्नाआधी मुलीला 10-5 जणांना दाखवली तरी लग्न झाल्यावर ज्याप्रमाणे त्यातला एकच नवरा असतो आणि बाकीच्यांची तिला आठवणही राहत नाही, त्याप्रमाणे आम्ही एकदा रामाचे झालो म्हणजे त्याच्याशी लग्न लावले म्हणजे मग विषयांचे प्रेम कुठे आले. भगवंताच्या नामाची गरज 2 तऱ्हेने आहे. एक प्रपंचाचे स्वरूप कळण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी. कोणाचेही मन न दुखवता सर्वांशी प्रेमाने वागावे. ज्याला 4 पैसे शिल्लक टाकावेत असे वाटत असेल त्याने पहिली कोणती गोष्ट करायची ती ही की कोणाचेही कर्ज होऊ देऊ नये. हे साधले की मग खर्च थोडा कमी करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे सहजच शिल्लक पडू लागते. तोच नियम प्रेमाला लागू असतो. प्रेम वाढावे असे वाटत असेल तर प्रथम द्वेषबुद्धीला मूठ माती देणे जरूर आहे. नंतर प्रेम कसे वाढेल याच्या उद्योगाला लागावे. चुकून सुद्धा कोणाचे मन दुखवणार नाही अशी दक्षता घेणे जरूर आहे. एखाद्याला काठी मारली किंवा अन्य तऱ्हेने देहाला दुखापत केली तर ती थोड्याफार वेळाने भरून निघेल आणि त्याच्या हातापाया पडून माफी मागितली तर तो मनुष्य क्षमाही करेल. पण मन दुखावणे इतकी वाईट गोष्ट दुसरी नाही. मन दुखवणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला दुखवण्यासारखे आहे. कारण भगवंताने ज्या आपल्या विभूती सांगितलेल्या आहेत त्यात मी मन आहे असे सांगितले आहे. सत्याचे व्रत चांगले आहे हे खरे, पण सारासार विचार प्रत्येक ठिकाणी अवश्य लागतो. एखादा मनुष्य जर असे म्हणाला की मी एक सत्य तेवढेच जाणतो आणि सत्य बोलताना आई बाप माणसे देव गुरु वगैरे कोणालाच ओळखत नाही तर त्याला काय म्हणावे. एक सत्य पाळण्याच्या नावाखाली जर असल्या पूज्य विभूतींचे अवमान करण्याचे 10 गुन्हे होत असतील तर त्या सत्याला चांगले तरी कसे म्हणावे. चोरी करण्याकरता आलेल्या चोराला त्याला चोरी करू दिली नाही तर त्याचे मन दुखावेल म्हणून चोरी करू देणे हे योग्य म्हणता येईल का. सारांश, प्रत्येक गोष्टीत सारासार विचाराची गरज आहे. समजा एका बापाला 4 मुलगे आहेत. त्या 4 एकाला गोड आवडते, दुसऱ्याला आंबट आवडते, तिसऱ्याला तिखट आवडते आणि चौथ्याला तेलकट आवडते. आता प्रत्येकाच्या या रुची वैचित्र्यामुळे जर ते भांडू लागले तर भांडण कधीच मिटणार नाही. म्हणून भांडण मिटवायचे असेल तर चौघांनीही एकमेकांच्या रुचीकडे दुर्लक्ष केले पाहिजे हे पहिले काम. आणि पुढे प्रेम वाढवण्याकरता ज्या एका बापाची आपण 4 मुले आहोत त्याच्याकडे दृष्टी ठेवणे हे दुसरे काम. म्हणजे साहजिकच पहिल्या गोष्टीचा विसर पडून आपण सर्व बंधू आहोत ही एकच जाणीव डोळ्यांसमोर राहून प्रेमाचे पोषण होईल. कशाही परिस्थितीत एकमेकांशी सलोख्याने आणि प्रेमाने राहणे या सारासार विचाराचे पालन प्रत्येक भावाने केले तर कोणाचेही मन न दुखवता कुटुंबात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. साधकाच्या घरात इतके प्रेम असावे की ते सोडून जाणाऱ्याला पुन्हा त्या वातावरणात आपण केव्हा येऊन पडतो असे झाले पाहिजे. देह हा परमार्थाचे साधन समजावा. संतांचे काम तुम्हाला देहबुद्धीपासून सोडवणे हे आहे. तुम्हाला मुलगा देणे, तुमचे दुखणे बरे करणे म्हणजे विषय देणे हे नव्हे. जो जो परमार्थाला लागावे तो देहबुद्धी तिथून ओढण्याचा जास्त प्रयत्न करते. विद्येची बुद्धी ही देहबुद्धीला धरून आहे. ती मारून आपण शुद्ध केली पाहिजे. याकरता भगवंताच्या स्मरणासारखा दुसरा उपाय नाही. कुत्रा हा आपल्याला रात्रीच्या पहाऱ्याकरता उपयोगी पडतो, पण तो कितीही चांगला आणि उपयोगी असला तरी आपण त्याला पानात जेवायला घेऊन बसत नाही. त्याप्रमाणे देहाचेही आहे. आतल्या खोबऱ्याच्या रक्षणाकरता ज्याप्रमाणे करवंटी त्याप्रमाणे देहाला परमार्थाकरता साधन मानावे. पण मनुष्य हा देहच मी आहे असे मानून व्यवहार करतो. वास्तविक आपण देहापासून निराळे आहोत असे पदोपदी दाखवित असतो. माझा हात, माझा पाय, माझा डोळा, माझे मन, फार काय माझा जीव असेही म्हणतो. पण वागतो मात्र मी तोच आहे असे समजून. देहाशी संबंध जास्त येईल असेच आपण भगवंताजवळ मागतो. असे न करावे. आपल्या देहावरचे प्रेम कमी होण्यासाठी दुसऱ्यावर प्रेम करायला लागावे. प्रेम बसायला आपल्याला आपल्यासारखाच देहधारी लागतो. कुत्रे रडत असले तर आपल्याला नाही वाईट वाटत, पण एखादे लहान मूल रडत असले तर वाईट वाटते. देवावर प्रेम करायला देवाला आपल्यासारखाच देहधारी कल्पावा लागतो. म्हणून आपले देहावरचे प्रेम कमी व्हायला, देहबुद्धी कमी व्हायला
सगुण मूर्तीचे सद्गुरूचे ध्यान करावे लागते. ते जसजसे दृढ होत जाईल तसतसे आपण स्वतःला विसरून जातो आणि आपण देहाच्या पलीकडे गेलो म्हणजे सद्गुरूचे खरे स्वरूप हे देहातीत आहे असे प्रत्ययाला येते. देहबुद्धी नष्ट होईल तसतशी सद्गुरूची खरी ओळख होईल. ज्याने देहाभिमान नष्ट केला त्याचा मोठा ज्ञानी सुद्धा हेवा करतो. मी देह म्हणावे या पलीकडे दुसरे अज्ञान कोणतेही नाही. मी भगवंताचा असून देहाचा म्हणणे यासारखे दुसरे खोटे नाही. प्रपंचात संकटे येतात तरी पण तो सोडावासा वाटत नाही. याहून भगवंताची माया ती कोणती? अतिसहवासामुळे देहाचे ममत्व सुटत नाही. परमात्म्याचा सहवास उदाहरणार्थ देवाला जाण्याचा वा जप करण्याचा नेम केला म्हणजे देहाचे ममत्व थोडे थोडे कमी होते. देहाच्या सहवासाने आपण देहाचे होतो. नामाच्या सहवासाने आपण परमात्म्याचे होऊ. भगवंताच्या स्मरणामध्ये देहबुद्धीचे मरण आहे. मी भगवंताचा आहे ही अखंड जाणीव ठेवावी. आपल्याला काही हवे असे वाटले आणि ते तसे झाले नाही म्हणजे तळमळ लागते. परंतु सर्व परमात्माच करतो आहे असे मानले म्हणजे काळजीचे कारण उरत नाही. आपण देव आहे असे म्हणतो पण आपला तो खरा विश्वास आहे का? एखादा मनुष्य बुडायला लागला म्हणजे दगड जरी त्याच्या हाताला लागला तरी हा आपल्याला तारील असा त्याला विश्वास वाटतो आणि तो त्याला धरून आपणही त्याच्याबरोबर बुडतो. म्हणून म्हणतो देव आहे असा आपला खरा विश्वास नसतो. आपण नुसते तोंडाने म्हणतो एवढेच. नाहीतर आपल्याला काळजी का वाटावी? प्रत्यक्ष देव पुढे उभा राहिला तरी आपल्या मागची काळजी आणि सुखदुःखे संपणार नाहीत. याचे कारण म्हणजे परमेश्वरावरचा आपला विश्वासच डळमळीत असतो. वास्तविक परमेश्वराची इच्छा प्रमाण मानल्यावर सुखदुःख मानण्याचे कारण नाही. परमेश्वर सर्वव्यापी आहे. तो जसा माझ्यात आहे तसा दुसऱ्यातही आहे. म्हणून दुसऱ्याने काहीही केले तरी आपल्याला त्याबद्दल काही वाटण्याचे कारण नाही. तरी अशी भावना ठेवून वागावे की मी देवाचा आहे, तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काही झाले तरी मला काळजी करण्याचे कारण नाही. हे सर्व नामस्मरण केल्याने साधते. म्हणून मी आजपासून सतत नामस्मरण करीत राहणार असा निश्चय करावा आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू ठेवावा. परमेश्वराला शरण जाऊन मला तसे वागण्याची बुद्धी द्यावी म्हणून त्याची प्रार्थना करावी. मनाला पहिल्याने थोडी बळजबरी करावी लागेल. लहान मुलांना शाळेत जाण्याकरता सुरुवातीला थोडी बळजबरी करावी लागते. मुलीला प्रथम सासरी पाठवतानाही तसेच करावे लागते. आपण थोडा तरी नियम करावा. उदाहरणार्थ जेवायच्या आधी, रात्री निसताना, सकाळी उठताना नाम घ्यायचेच, भगवंताची आठवण करायचीच. असे केले तर ते आयुष्यात फार उपयोगी पडेल. प्रपंचाचा प्रयत्न आज जो चालू आहे तसाच करीत जावा, पण मला भगवंत हवा असे म्हणत जावे. मनामध्ये भगवंताची आस ठेवावी म्हणजे ती हळूहळू वाढत जाईल आणि तिचे पर्यवसान ध्यासामध्ये होईल. समजा एखाद्या माणसाला घर बांधायचे आहे. मला घर बांधायचे आहे असे तो म्हणत जातो आणि त्यासाठी पैसे शिल्लक टाकतो. दागिने करायची वेळ आली तर ते नको म्हणतो, कारण पुढे घर बांधायचे आहे. हे जसे खरे त्याचप्रमाणे भगवंत मला हवा असे नुसते म्हणत गेल्याने देखील मनुष्य निव्वळ प्रपंचातच गुरफटून न जाता विषय बेताने भोगेल. खरा ध्यास लागल्यावर ती वस्तू मिळाल्या वाचून चैन पडणारच नाही. ज्याचा भगवंतावर विश्वास त्याला समाधान खास. वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवावी. माझा देह परमार्थाच्या आड येतो हे म्हणणे खरे नाही. तो मदत करतो किंवा आड येतो या दोन्हीत विशेष तथ्य मानू नये. माझी वृत्ती कुठे गुंते हे पाहावे. भगवत भजनात दिवस घालवावा असे वाटू लागले, पण संगत मिळाली खेळ खेळणाऱ्याची, तेव्हा त्याचे मन कशाला मोडा असे म्हणून खेळू लागला. भगवंताच्या स्मरणात राहण्याच्या वृत्तीपासून ढळू लागला तर कसे होणार? आईने आजवर खस्ता खाल्ल्या, लहानाचे मोठे केले. तीच आई लग्न झाल्यावर विषयाच्या आड येऊ लागली आणि म्हणून वैऱ्यासारखी वाटू लागली. वास्तविक दोघांच्याही देहात फरक होण्यासारखे असे काहीच झाले नाही, पण वृत्तीत बदल झाला. विषयातच मी गुंतून राहू लागलो, याला काय करावे? मी सुखी कशाने होईन हे आपण आपल्या कल्पनेनेच ठरवले. पण या जगात पूर्ण सुख किंवा पूर्ण दुःख असे काही आहे का? जे खरे असेल किंवा खोटे असेल याची आपल्याला खात्री नाही, त्या बाबतीत आपण रिकाम्याच कल्पना करीत बसतो.
दुसरा मनुष्य ज्यावेळी आपल्याला त्रास देतो त्यावेळी त्यामध्ये 50% आपली कल्पना असते, बाकी उरले 50%. त्याबद्दल त्याने दिलेला त्रास मी करून घेणार नाही ही वृत्ती असावी, म्हणजे संपले. आपली वृत्ती सारखे बदलते आहे आणि जगही सारखे बदलते आहे. त्यामुळे अमुक परिस्थितीमुळे सुख किंवा अमुक परिस्थितीमुळे दुःख होते हे वाटणे खरे नव्हे, कारण सुख दुःख अस्थिर असते. शास्त्रांचे नियम हे वृत्तीला स्थिर करतात. भजन, पोथीवाचन, मंदिर बांधणे वगैरे गोष्टी जर वृत्ती सुधारण्यासाठी न केल्या तर ती नुसती करमणूक होते, त्यापासून खरा फायदा होत नाही. आगगाडी रोज काशीला जाते, पण तिला काही काशी यात्रा घडत नाही. यात्रा घडते ती आत बसलेल्या लोकांना. गंगा स्नान, विश्वेश्वराचे दर्शन वगैरे आतल्या लोकांना घडते. त्याचप्रमाणे देहाने नुसता पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे. भगवंताचे रूप सारखे समोर ठेवता येणार नाही, पण त्याचे रूप लक्षात आले नाही तरी आपण त्याचे नाम घेतो हे लक्षात राहिले तर वृत्ती सुधारेल. आपल्या डोळ्यात अगदी बारीक कण गेला तरी तो खुपतो. त्याही पेक्षा वृत्ती सूक्ष्म असते, ती भगवंतालाच कळते, म्हणून त्याच्यापाशी लबाडी चालत नाही. विषयाचा भोग आला असता जो त्यामध्येच गुंतत नाही त्याच्यावर भगवंताची खरी कृपा झाली हे समजावे. भगवंतापासून वेगळे न राहणे, त्याचे विस्मरण न होऊ देणे, त्याच्या स्मरणात राहणे, त्याच्या नामात राहणे, यात खरे समाधान, शांती आणि सुख आहे. वृत्ती स्थिर होणे, शांत होणे याचे नाव समाधान, आणि भगवंताकडेच वृत्ती सारखी राहणे याचे नाव समाधी होय. भगवंताचे प्रेम वाढवण्याची कृती करावी. जगात देवाणघेवाण हा नियमच आहे. लाकडाचे 2 तुकडे जोडायचे असतील तर प्रत्येकाचा थोडा थोडा भाग तासून नंतर एकमेकात बसवतात आणि मग उत्तम रीतीने सांधा बसतो. त्याप्रमाणे प्रत्येक माणसाने आपापले दोष जर थोडे थोडे तासून टाकले तर परस्पर प्रेमाचा सांधा खात्रीने उत्तम बसेल. याकरता विचाराने आणि काळजीने वागणे जरूर आहे. घरामध्ये काय किंवा बाहेर काय, प्रेमाचा धाक असावा, भीतीचा धाक असू नये. जसे आई आणि मुलांचे प्रेम असते तसे भगवंताचे प्रेम लावावे आणि त्याप्रमाणे आपण वर्तन ठेवावे. असा नियम आहे की ज्याला आत बाहेर भगवंताचे प्रेम आले तो भजनामध्ये नाचत असताना त्याचा स्पर्श दुसऱ्याला झाला की तोही भगवंताच्या प्रेमाने नाचू लागतो. भगवंताचे प्रेम हे एक मोठे वेड आहे. ते ज्याला लाभेल तो भाग्याचा खरा. एक भगवंताचे प्रेम लागले की वाणीमध्ये सर्व चांगले गुण येतात. पुस्तके वाचून किंवा नुसत्या बुद्धीने जगाची अशाश्वतता केव्हाही कळणार नाही. भगवंताचे प्रेम वाढले की ती आपोआप कळू लागते. एखाद्या माणसाचे तोंड आल्यावर पोटामध्ये भूक असून सुद्धा त्याला खाता येत नाही किंवा अन्नाला चव लागत नाही. त्याचप्रमाणे आतमध्ये भगवंताचे प्रेम असून सुद्धा आपण बाहेर प्रपंचामध्ये आसक्त असल्यामुळे भगवंताच्या नामाची गोडी वाटत नाही. तोंड बरे व्हायला जसे प्रथम औषध घ्यावे त्याचप्रमाणे नामाची गोडी यायला आपण प्रपंचाची आसक्ती कमी करावी. ही प्रपंचाची आसक्ती सोडणे किंवा कमी करणे हे फार कठीण काम आहे. त्याकरता भगवंताबद्दल आपलेपणा, अनुसंधान आणि सत्संग हेच 3 उपाय आहेत. भगवंत हा बहुरूपी आणि अनंत ठिकाणी नटणारा असा आहे, म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी अनंत साधने असली पाहिजेत. ज्याच्या त्याच्या मनोरचनेप्रमाणे जो तो आपले साधन करेल. पण या सर्व साधनांच्या मध्ये भगवंताचे प्रेम हे सर्वसामान्य असले पाहिजे. भगवंताचे प्रेम हे कोणत्याही साधनाचा प्राण आहे. ते प्रेम मागण्यासाठी रोज भगवंताची प्रार्थना करावी. ज्याला भगवंताचे प्रेम येईल तो सृष्टीकडे कौतुकाने पाहिल. खरोखर भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काहीही येऊ शकत नाही. भगवंताच्या नामाला नीती हे पथ्य आहे. ते सांभाळून जो वागेल त्याचे भगवंतावरचे प्रेम वाढेल. भगवंतावर अत्यंत निष्ठा ठेवा, प्रेम ठेवा. भगवंत हा कष्टसाध्य नसून सुलभ साध्य आहे. जो हीनाहून हीन आणि अडाण्यातला अडाणी आहे त्याला सुद्धा मिळणारा असा भगवंत आहे. ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते त्याने नाम घेणे हाच एक मार्ग आहे. भगवंताच्या स्मृतीत प्रपंच करावा. दुःखाचे मूळ कारण स्मरणातून गेला रघुनंदन. सर्व दुःखाचे मूळ भगवंतापासून झालो दूर.
रामा वाचून प्रपंचात नाही सुख, कारण प्रपंच मूर्तिमंत आहे दुःख. कोळशाने हात काळा झाला, त्याने दुःखी कष्टी झाला. ज्याचा जो धर्म तो त्याने पाळला, आपण मात्र नाही ओळखला. तैसा प्रपंच दुःखाचा झाला, भगवंता वाचून वाया गेला. जगातील ऐश्वर्य मानाची प्राप्ती, रामरायाविण समाधानाला न देती. जे जे वैभव जगती, ते ते आले हाती. वाया सर्व जाते, हाती न येता रघुपती. परमात्म्याचे विस्मरण, हेच बीज जाणावे मूळ कारण. काळजी चिंता अहंकार, भीती तळमळ फार, हा झाला त्याचाच विस्तार. तात्पर्य कडू बी पेरले, त्याचे गोड फळ नाही आले. काळजी आणि भीती भगवंताच्या विस्मृतीत जन्मती. म्हणून प्रपंचातील लाभ आणि हानी, परमात्म्याला दूरच करतील दोन्ही. व्यवहार सद्वासना सदाचरण, लौकिक संतती संपत्ती शास्त्राचे मनन, सर्व काही रामाविण वाटे शून्य. संतती संपत्ती लौकिकाची प्राप्ती, सर्व वैभव जरी आले हाती, तरी रामाविण आहे फजिती. प्रपंची ठेवता दक्षता, न विसंबे रघुनाथा, तोच प्रपंची सुखी जाणा. प्रपंच करावा सर्वांनी जपून, पण रामाचे स्मरण राखून. सर्वस्वी भावे भगवंताचे, मी माझे सोडून साचे. भगवंताचे होऊन राहणे, याहून दुजे काही न करणे. मी करता नव्हे जाणून करी कर्म, त्याला बाधेना कलीचा मार्ग. दुष्ट अभिमानाला न पडावे बळी, त्याचा मालक होईल कली. कली जेथे शिरला, त्याने राम दूर केला. भगवंताचे स्मरण सांभाळून, कोणताही करावा व्यवसाय जपून, हेच प्रापंचिकास मुख्य साधन. करता मी नव्हे करता राम, ही मनात जाणून खूण, करावा व्यवहार जतन. रामा परते हित, मानी त्याचा होई घात. जोवर करता मी हे ध्यानी, तोवर मन न लागले राघव चरणी. मीपणा टाकावा, अभिमान सोडावा, सुख येईल त्याचे मागे, हा विश्वास बाळगावा. ज्याने केले सर्वच रामास अर्पण, तेथे मीपणास नाही ठाव ठिकाण. पापाचे न व्हावे आपण धनी, करता राम जाणून मनी. रामसेवे परते हित, सत्य सत्य नाही या जगात. म्हणून रामास व्हावे अनन्य शरण, दुःख दूर व्हावयास मुख्य साधन. मनाने होऊन जावे भगवंताचे, त्याने खास केले सार्थक जन्माचे. म्हणून त्याचे भाग्य थोर जाणा, ज्याने जोडला राम राणा. ज्याने देह केला रामास अर्पण, धन्य धन्य त्याचे जीवन. अखंड असावे भगवंताचे स्मरण, तो दूर करील दुःखाचे कारण. अट्टाहासाने नामस्मरण करावे. नाम इतके सूक्ष्म आणि स्थूल साधन नाही. एखादी गोष्ट अगदी कळकळीने सांगायची झाली म्हणजे अगदी बेंबीच्या देठापासून सांगतो असे आपण म्हणतो. त्याप्रमाणे नामही बेंबीच्या देठापासून घ्यावे, कारण सर्व वासनांचा उगम तिथेच आहे. आपण नामाची वस्ती तिथे ठेवून दिली म्हणजे आपोआप वासनाक्षय होईल. उगीच वरवर नामस्मरण करू नये. ते अट्टाहासाने आणि अंतःकरणपूर्वक घ्यावे, यातच खरे हित आहे. आता वासनाच मेली तर आम्ही विषय कसे भोगू याची नाही काळजी करू. भगवंताची सत्ता जाणली की त्याला सहज जाणता येते. जो जाणेल भगवंत त्याला म्हणावे संत. आपण खेड्यात गेलो की तिथले सभ्य आणि प्रतिष्ठित कोण याची चौकशी करतो. पाटील आम्हाला दिसतो, लोक सांगतात म्हणून आम्ही त्याची भेट घेऊ शकतो. पण परमात्मा निर्गुण निराकार, त्याची ओळख कशी करून घ्यावी कळत नाही. आम्हाला कळत नाहीत त्या सर्वच गोष्टी आम्ही कधी खोट्या मानतो का? आपल्याला असणारी तळमळ ही भगवंताची म्हणजे पूर्णत्वाची तळमळ आहे. नास्तिकाचा सुद्धा पूर्णत्वाकडे ओढा असतो. तेव्हा या तळमळीला भगवंत हेच औषध आहे. कोणतीही गोष्ट तळमळी वाचून चांगली होत नाही. प्रत्येक जीवाला तळमळ आहे खरी, पण ती कशासाठी हवी ते चुकले. ती तळमळ विषयाकडे गेल्याने जीवाला खरे समाधान मिळत नाही. आपला जन्म वासनेत होतो, म्हणून वासना तृप्तीची तळमळ स्वाभाविक लागते. तिकडून काढून ती भगवंताकडे लावणे, यात माणसाची खरी कर्तबगारी आहे. काय केले तर मी भगवंताचा होईन अशी तळमळ लागावी. ती न लागली तर आपले चुकले. वासनेच्या मागे जाणारी तळमळ भगवंताकडे लावण्यासाठीच सगळी साधने आहेत.
तळमळ निर्माण झाली की भगवंत हात देतो. जगामध्ये असे कोणतेही दुःख नाही की जे भगवंताच्या आनंदाला विरजण घालील. प्रत्येकाला आनंद पाहिजे आहे. आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे. म्हणून मुळामध्ये असलेली गोडी आपण अभ्यासाने वाढवावी. भगवंत जर आपले मूळ स्वरूप आहे तर मग त्याचा अभ्यास करण्याचे काय प्रयोजन? तर त्याचे कारण हेच की आपल्याला भगवंताची विस्मृती झाली आहे. भगवंत हा प्रेममूर्ती आहे. म्हणून मंदिरात जिकडे तिकडे प्रेम भरून टाकावे. दुसरा काय करतो हे न पाहता आपण काय करायला पाहिजे याचा अगोदर विचार करावा. भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे. भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान आपोआप होते. गुरुवर अत्यंत श्रद्धा ठेवावी. कुस्त्या खेळून झगडून शरीर बळ वाढते. अवघड उदाहरणे सोडवून बुद्धिबळ वाढते. तसेच आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन समाधानाने राहण्याने आत्मिक बळ वाढते. आत्मिक बळ वाढणे म्हणजे देहबुद्धी कमी होणे आणि ते करण्याकरताच परमेश्वर संकटे धाडतो. पण तुम्ही त्यांना भीता याला काय म्हणावे? अशा स्थितीत संकटे परत घेणे म्हणजे तुमचे अनहित करणे होय. त्याला तुमचे हित कशात आहे हे उत्तम कळते. भोग समाधानाने भोगण्यात पुरुषार्थ आहे. दुखणे आले असता औषध घ्यावे, पण औषधात गुण तरी परमात्म्यानेच ठेवला ना. औषधाने तरी गुण हमखास येतोच असे थोडेच आहे. एकाला येतो एकाला नाही. ज्याचे ज्यात हित होणे असेल तसे तो परमात्मा करतो हे लक्षात ठेवावे. तुम्ही एकच करावे, परमात्म्याला शरण जाऊन हा भोग भोगण्याची मला ताकद दे, समाधान भंगू देऊ नकोस, तुझे सतत स्मरण व्हावे असे मागावे. दुखणे भोगायचे आहे तर ते समाधानाने का नाही भोगू? प्रारब्धाचे तुमच्या डोक्यावरचे ओझे कर्ज तेवढ्या प्रमाणात कमी नाही का होणार? दुखणे आले असता त्याची उपेक्षाच करावी, म्हणजे आपोआप ते कमी होईल. मी म्हणजे अमुक एक अशी आपल्या अस्तित्वाविषयी जशी खात्री असते तशी देव आहे अशी खात्री पाहिजे. आपले सद्गुरू देवच आहेत अशी आपली खात्री झाली म्हणजे आपला सद्गुरूंच्या ठिकाणी भाव आहे असे म्हणता येईल. माझी सेवा तुम्ही जी करता ती तुम्ही आपल्या देहबुद्धीची केली. तुम्हाला जे पसंत पडेल तसे तुम्ही केले. वास्तविक माझी सेवा म्हणजे मला जे आवडते ते करणे, माझ्या आज्ञेत राहणे, नामस्मरण करणे, सर्वाभूती भगवत भाव ठेवून कुणाचे मन न दुखवणे, परमात्माच सर्व करतो अशी भावना ठेवणे. माझ्या सांगण्याचा परिणाम न होण्याची दोन कारणे असतील. एक कारण असे की तुमच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची शक्तीच माझ्यामध्ये नसेल, किंवा दुसरे कारण असे की तुम्ही अभ्यास करीत नसाल. पण परमार्थात एकदम फरक होणे बरे नव्हे. समजा एखाद्याला आज 105 अंश ताप आहे आणि उद्या तो एकदम 95 अंश झाला तर ते बरे नाही. तसेच मनुष्य आज रागेत आणि उद्या एकदम शांत झाला तर तेही बरे नव्हे. आपल्यामध्ये हळूहळू परिवर्तन व्हावे आणि ते विवेकाने घडवून आणावे. भजन, पूजन, नामस्मरण इत्यादी आपण जे करतो ते आपल्या मनापर्यंत पोचले पाहिजे, तरच त्याचा योग्य तो परिणाम लवकर दिसू लागेल. देवाकरता स्वतःला विसरावे. तुम्ही स्वतःला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही? हल्ली आपण आपल्याला विसरतो, पण ते विषयाकरता विसरतो. स्वतःला विसरावे, पण ते विषयाकरता विसरू नये. एखाद्या वेळेस असे होते की एखादी आनंदाची बातमी समजली म्हणजे आपण काय करतो हे आपल्याला समजत नाही. अशा वेळी देहभानावर नसतो हेच खरे. त्याचप्रमाणे दुःखाची बातमी कळली म्हणजे होते. थोडक्यात म्हणजे आपण जेव्हा विषयाच्या अधीन होतो तेव्हा आपण देहाला विसरून विषय भोगतो. त्याचप्रमाणे क्रोधाचे होते. विषयासाठी देहभान विसरणे हे केव्हाही वाईटच, परंतु देवाकरता जर आपण आपल्याला विसरलो तर ते फारच उत्तम. भजन करीत असताना देहभाव विसरून भजन करावे. आपण आता तसे करतो का? भजन म्हणत असताना कोणी ताल चुकला की लगेच आपण रागावतो. ते खरे भजन होत नाही. म्हणून भजन करताना मी देवापुढे आहे आणि तो आणि मी याच्याशिवाय दुसरे कोणी नाही असे मानूनच भजन करावे आणि तशी सवय ठेवावी, म्हणजे देहभाव विसरता येईल. संसारात आपण कोण हे न विसरता संसार करावा, म्हणजेच विषयाच्या अधीन केव्हाही न होता संसार करावा. स्वतःची आठवण ठेवून प्रपंच केला तर तो आपल्याला बाधक व्हायचा नाही.
व्यवहारात काम, क्रोध, लोभ वगैरे सर्व काही असावे, पण आपण त्यांच्या स्वाधीन न होता त्यांना आपल्या ताब्यात ठेवून वागावे, म्हणजे देहभाव आपोआप नष्ट होऊन जाईल. हे सर्व साधायला परमेश्वराला शरण जाणे हा एकच सोपा मार्ग आहे आणि त्याकरता नामस्मरणात राहणे हेच साधन आहे. कोणी 12 24 वर्षे साधनात राहूनही काही काम झाले नाही असे म्हणतात आणि यात काही अर्थ नाही म्हणून सोडूनही देतात. तेव्हा अशा लोकातच अर्थ नसतो की गुरूत काही नसते, तर आपले आपणच याला कारणीभूत असतो हे पक्के समजावे. संन्यास घ्यायचा असेल तर बायकोला बरोबर घेऊन संन्यास घेता येईल का? त्याप्रमाणे विषय बरोबर घेऊन गुरुकडे गेलो तर गुरुची खरी भेट होईल का? ती शक्य नाही. याकरता ते सांगतील ते साधन आधी करावे, म्हणजे चित्तशुद्ध होते आणि ते झाल्यावर त्यांची खरी भेट होते. म्हणून आपण त्यांच्याजवळ खरे समाधान मागावे आणि ते मिळाल्यावर आणखी काय मिळवायचे राहते? मग तो ज्या स्थितीत ठेवील त्यातच समाधान होते. देहभोगाची अशा वेळी काहीच किंमत राहत नाही आणि मग त्याला कंटाळण्याचेही कारण उरत नाही. परमात्म्याचे स्मरण यातच विषयाचे विस्मरण. नाम प्राणाबरोबर सांभाळावे. आपल्याला जिव्हा दिली आहे ती जर नामस्मरण करण्याव्यतिरिक्त वापरली तर ते चांगले होईल का? जे करण्याने देवाची प्राप्ती होते ते न करता इतर गोष्टी बोलून वेळ घालवला तर कसे चालेल? तुम्ही अभ्यास करता. अभ्यासाकरता जी पुस्तके घेतली ती जर नुसती उशाला घेऊ लागला तर अभ्यास होईल का? म्हणून म्हणतो, आपल्याला जिव्हा दिली आहे तिचा उपयोग नामस्मरण करण्याकरता करा. प्रकृती चांगली सुदृढ आहे, चांगले धट्टेकट्टे पाय आहेत. ते जर देवाच्या प्राप्तीकरता वापरले नाहीत तर पाय नसलेले काय वाईट? तुमच्या पुढे ब्रह्मानंद बुवांचे प्रत्यक्ष उदाहरण असून असे का करता? त्यांनी काय केले पहा. त्यांनी नामस्मरणाशिवाय दुसरे काहीच केले नाही. त्यांनी प्राणाबरोबर नाम सांभाळले. तुम्हाला तितके जरी करता आले नाही तरी जसे देहावर प्रेम करता तसे तरी नामावर ठेवा. आत्ताच्या दिवसात तर कलीचा एक एक दिवस देवावरचा भाव घालवायला कारण होतो, तरी ह्या वेळेस सांभाळा. अश्रद्धा उत्पन्न झाली तर आपले पापच आड येते असे समजा आणि त्यावेळेस नामस्मरण करीत जा. माझ्यावर व्यवहाराबाबत पाहिजे तर विश्वास ठेवू नका, पण नामस्मरण करायला सांगतो त्यावर विश्वास ठेवा. नाम व्यवहाराकरता उपयोगात आणू नका. नामस्मरण नामाकरताच करीत जा, म्हणजेच खरा आनंद तुम्हाला मिळेल. दिवसातून किती वेळ आपण नामात घालवला त्याचा रोज विचार करीत जा आणि काही वेळ तरी नामात घालवण्याचा निश्चय करा, म्हणजे विश्वास वाढत जाईल. खरे समाधान तुम्हाला नामातच मिळेल. भगवंताचे नाम हे स्वयंभू आणि स्वाभाविक आहे. नामाबद्दल संशय किंवा विकल्प आले तरी ते तसेच आग्रहाने घ्यावे. सर्व संशय आपोआप नाहीसे होतील. खरोखर भगवंताचे नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशाप्रमाणे आहे. वेळ प्रसंगी ते खास उपयोगी पडते. विकल्पांच्या उच्चाटनाची गुरुकिल्ली म्हणजे नाम होय. भगवंताला अनन्य शरण जाऊन तुझ्या नामाचे प्रेम मला दे अशी काकुळतीने त्याची प्रार्थना करावी, म्हणजे नामाचे प्रेम आपोआप वाढेल आणि भगवंताचे खरे दर्शन घडेल. वासनेमुळे माझ्या आनंदाचा भंग होतो, म्हणजे वासना माझ्या आनंदाची चोरीच करते. ज्या समाधानाकरता माझी खटपट चाललेली असते ते समाधानच वासना हिरावून नेते. नामस्मरणाने या वासनेला योग्य दिशा मिळते. म्हणून सदा सर्व काळ नामात राहिले तर हळूहळू तिचा अंत होऊन केवळ आनंदच आपल्या जवळ राहील. आपण आपल्या जिभेला नामाचा चाळाच लावून घ्यावा. पहिल्याने विसरेल, पण सवयीने आपोआप आठवेल. आनंद मिळवण्यासाठी वासना भगवंताकडे वळवावी. घरामध्ये सर्वांनी कसे हसून खेळून मजेत असावे. आपली वृत्ती अशी असावी की ज्याला आनंद पाहिजे असेल त्याने आपल्याकडे धाव घ्यावी. इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरे पडत नाही, पण वृत्तीचा आनंद देऊन कधी संपत नाही. जीवन हे मूलतः आनंदमय आहे. सृष्टीक्रमावर सोडले तर ते सुखी होईल. आनंद अत्यंत विशाल आहे. देहबुद्धी मेली म्हणजेच त्याची प्राप्ती होत असते. आनंद मिळवणे हे सोपे आहे, पण हे समजून आपण सोपे झाले पाहिजे. आपण उपाधीने जड झालो आहोत म्हणून आपण हलके झाले पाहिजे. सर्व जगाला आनंद हवा असतो, म्हणून कोणत्याही परिस्थितीत आनंद राखावा. आनंद हा शाश्वत आहे,
पण आपण विषयातच आनंद मानतो. त्यामुळे खरा शाश्वत आनंद आपल्याला मिळत नाही. फोड आला म्हणजे खाज सुटते आणि खाजवल्यावर रक्त आले तरी एक प्रकारचा आनंद आपल्याला होत असतो. पण म्हणून खाजवतच राहणे योग्य होईल का? कुत्र्याच्या तोंडात हाड असताना स्वतःच्या तोंडातले रक्तच तो चघळत असतो. त्यातले काही रक्त जमिनीवर पडून कमीही होत असते, परंतु तो हाडूक काही सोडत नाही. विषयाचा आनंद हा असाच असतो. कोणतीही वस्तू अस्तित्वात नसतानाही होणारा जो आनंद ते परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे. वासना भगवंताकडे वळवली की मग आनंदाशिवाय दुसरा कोणता लाभ होणार? खरोखर वासना ही विस्तवासारखी आहे. ज्या विस्तवाने सुंदर स्वयंपाक करून कढत आणि ताजे अन्न खायला मिळते, तोच विस्तव जर घरावर ठेवला तर घर जाळून टाकतो. त्याप्रमाणे वासना भगवंताकडे वळली तर माणसाला आनंदरूप बनवते, पण ती जर विषयाकडे वळली तर त्याला दुःखामध्ये लोटते. वासना रोज नवीन नवीन खेळ आपल्याला दाखवते. म्हणजे खेळ जुनेच असतात, पण आपली वासना मात्र नवी असते. वासना म्हणजे अभिमान किंवा मीपणा हा मनुष्याचा शत्रू असून तो त्याच्या आनंदावर विरजण घालतो. वासनेमुळे चित्ताला समाधान नाही हे कळत असून सुद्धा वासनेचा जोर इतका विलक्षण असतो की तो शेवटच्या श्वासापर्यंत जात नाही. ज्याने वासनेला जिंकले त्याच्यावर भगवंताची कृपा झाली म्हणून समजावे. वासनेला जिंकायला भगवंताच्या नामात राहण्यासारखा दुसरा उपाय नाही. वासना न ठेवता कर्म करणे याचेच नाव संन्यास. जिथे वासना संपली तिथे आनंदच आहे. चिरकाल टिकणारा आनंद हा वस्तुरहित असतो. भगवंताचे स्मरण ही सद्बुद्धी. परमेश्वर सर्व ठिकाणी भरलेला आहे, सर्व विश्व व्यापून आहे. मग त्याच्या अस्तित्वाची जाणीव प्रत्येकाला का होत नाही? ज्याची भावना प्रगल्भ झाली असेल त्यालाच परमेश्वराचे अस्तित्व जाणवेल, इतरांना नाही. म्हणून तशी भावना असणे जरूर आहे आणि ती उत्पन्न होण्यासाठी परमेश्वराच्या स्मरणाची आवश्यकता आहे. मी नामस्मरण करतो असे जो म्हणतो तो माझ्यावर उपकार करतो असे मला वाटते. कारण जी व्यक्ती नामस्मरण करते ती स्वतःचा उद्धार करून घेत असते, म्हणजे पर्यायाने माझ्यावर उपकारच करीत असते. बुद्धिवाद्यांना एक शंका अशी येते की परमेश्वर हा जर बुद्धिदाता आहे तर मग दुर्बुद्धी झाली तर तो दोष माणसाचा कसा म्हणता येईल? याला उत्तर असे की बुद्धिदाता परमेश्वर आहे हे अगदी खरे, पण त्या बुद्धीची सद्बुद्धी किंवा दुर्बुद्धी का होते हे पाहणे जरूर आहे. प्रकाश काळोख या दोहोलाही कारण सूर्यच असतो. सूर्याचे अस्तित्व हे उजेडाला आणि नास्तित्व हे काळोखाला कारण आहे. तसे भगवंताचे स्मरण हे सद्बुद्धीला आणि विस्मरण हे दुर्बुद्धीला कारण आहे. म्हणून बुद्धिदाता परमेश्वर हे जरी खरे असले तरी सद्बुद्धी वा दुर्बुद्धी ठेवणे हे मनुष्याच्या हातात आहे. भगवंताचे स्मरण ठेवले म्हणजे दुर्बुद्धी होणार नाही, म्हणून नेहमी भगवंताच्या स्मरणात राहावे आणि याला उपाय म्हणजे नामस्मरण. सर्व सोडून भगवंताच्या स्मरणात राहिले पाहिजे, परंतु व्यवहार नीट करून त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवणे हे त्याहीपेक्षा श्रेष्ठ होय. भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आजचा दिवस आपण त्याच्याकडेच लावणे जरूर आहे. भगवंताचे अनुसंधान ठेवले म्हणजे दिवस त्याच्याकडे लागतो. अशा रीतीने आजचा दिवस भगवंताच्या अनुसंधानात घालवला तर आपल्याला नित्य दिवाळीच आहे. अनुसंधानात स्त्री पुरुष श्रीमंत गरीब हे भेद नाहीत. इतर साधनांनी जे साधायचे ते नुसत्या अनुसंधानाने साधते. हाच या युगाचा महिमा आहे. इतर विषय मनात न येता एकाच विषयावर मन एकाग्र होणे याला अनुसंधान असे म्हणतात. भगवंताचे अनुसंधान हेच खरे पुण्य होय आणि हीच आयुष्यात मिळवण्याची एकमेव गोष्ट होय. एक भगवंताचे अनुसंधान ठेवा म्हणजे इतर सर्व गुण आपोआप मागे चालत येतील. भगवंताला अनन्य भावे अशी प्रार्थना करावी की देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नको. नाम व अनुसंधान 24 तास चालायला पाहिजे. तेथे दुसरी एखादी गोष्ट वेळेवर न झाली तर त्याचा आग्रह नसावा. निरभिमानी परोपकार ही भगवंताची सेवाच. प्रत्येक मनुष्याला परोपकाराची बुद्धी असणे अत्यंत जरूर आहे, पण तो कुणाला शक्य आहे आणि कुणी करावा याचा विचार करायला पाहिजे. ज्या शेतात पाणी भरपूर पुरून उरत असेल
त्याच शेतातले पाणी बाहेर टाकता येते आणि ते हितावहही होते. इतर शेतांच्या बाबतीत ते होत नाही. अशा शेताला पुरेसे पाणी कसे मिळेल याचाच आधी विचार करणे जरूर आहे. हीच दृष्टी परोपकार करणाऱ्या व्यक्तीने ठेवावी. ज्या महात्म्याने स्वतःचा उद्धार करून घेऊन जगाच्या कल्याणाकरता जन्म घेतला त्यांनाच परोपकाराचा अधिकार. मग प्रश्न असा येतो की इतरांनी परोपकाराची बुद्धी ठेवू नये आणि तसा प्रयत्नही करू नये की काय? तर तसे नाही. परोपकाराची बुद्धी आणि प्रयत्न असणेच जरूर आहे. परंतु परोपकार म्हणजे काय आणि त्याचा दुष्परिणाम न होऊ देता तो कसा करता येईल हे पाहणे आवश्यक आहे. भगवंताची सेवा या भावनेने दुसऱ्याकरता केलेली मेहनत याला परोपकार म्हणता येईल आणि त्यापासून नुकसान होण्याची भीती नाही. परंतु हे वाटते तितके सोपे नाही. कारण मनुष्याची सहज प्रवृत्ती अशी की थोडेसे काही आपल्या हातून झाले की ते मी केले, मी असा चांगला आहे अशा तऱ्हेचा विचार येऊन तो अभिमानाला बळी पडतो. सबब ज्या ज्या वेळी दुसऱ्याकरता काही करण्याची संधी मिळेल त्या त्यावेळी तिचा फायदा घेऊन मनाला अशी शिकवण द्यावी की देवा, तुझ्या सेवेचा लाभ मला दिलास ही माझ्यावर कृपा झाली. अशीच कृपा ठेवून आणखी सेवा करून घे. ही विचारसरणी जागृत राहिली नाही तर आपला कसा घात होईल याचा पत्ताच लागणार नाही. म्हणून अत्यंत जपून वागणे जरूर आहे. परोपकार याचा सरळ अर्थ पर उपकार म्हणजे दुसऱ्यावर केलेला उपकार. यावरून असे लक्षात येईल की परोपकाराला दोन व्यक्तींची गरज लागते. एक उपकार करणारा आणि दुसरा उपकार करून घेणारा. जगातल्या सर्वसाधारण व्यक्ती पाहिल्या तर आपल्या स्वतःहून असे दिसते की मी एक निराळा आणि प्रत्येक व्यक्ती आणि वस्तू मात्रागणिक सर्व जग निराळे. मनाच्या या ठेवणीमुळेच जर आपल्या हातून दुसऱ्याचे कधी काळी एखादे काम होण्याचा योग आला तर मी दुसऱ्याचे काम केले ही जाणीव होऊन अहंकार झपाट्याने वाढू लागतो. म्हणून परोपकाराच्या बाबतीत अत्यंत सावध राहण्याची सूचना सर्व संतांनी दिली आहे. नामात राहिले म्हणजे अहंकार नाहीसा होऊन सावधानता येते आणि चित्त शांत होते. जगात परोपकारी म्हणून नावाजलेले पण भगवंताचे अधिष्ठान नसलेले मोठे मोठे लोक सुद्धा मानाबिनात कोठेतरी अडकल्या वाचून राहणार नाहीत. प्रपंच देवाचा मानून करावा. अमुक एक हवे किंवा अमुक एक नको असे न वाटणे याचे नाव वैराग्य. संकटकाळी हे संकट नसावे असे न वाटता परमेश्वराचे स्मरण असावे आणि त्याच्याजवळ हे मागावे की देवा, मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा देऊ नको. देहाला मुद्दाम कष्ट देऊ नयेत, पण जेव्हा ते आपोआप येतात तेव्हा मात्र ते आनंदाने सोसावेत. पुरुरव्याने दुष्कृत्य केले आणि त्यामुळे त्याला वैराग्य प्राप्त झाले, तेव्हा त्याला दुष्कृत्य म्हणावे की सत्कृत्य? तरीही वैराग्य प्राप्तीचा वास्तविक हा काही मार्ग नव्हे हे खरेच. आपण शास्त्राविरुद्ध कर्म करू नये आणि दुसऱ्याने केले तर नावे ठेवू नयेत. न जाणो परमात्म्याची इच्छा असेल तर त्यातूनच चांगले होण्याचा संभव आहे. प्रपंच मिथ्या मानावा आणि जो मिथ्या तो बरा असे वाटण्यात काय अर्थ? तो जसा असेल तसा असू द्यावा. नाटकात नट जसे काम करतो त्याप्रमाणे प्रपंचात आपण आपले काम करावे. तुमचा परमार्थही तुमच्या स्वाधीन नाही. सद्गुरूच तो तुमच्याकरता करीत असतात. तेव्हा तुम्ही कशाचीही काळजी करू नये. जे होईल त्यात आनंद मानित राहावे. सद्गुरू दर्शनाने पूर्वकर्मे पापे जळून जातात. तुमची पुढची काळजी सद्गुरू घेतात. तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसू नये आणि काळजी करू नये. समाधानात आणि आनंदात असावे. प्रपंच देवाचा मानून अभिमानरहितपणे तो करणे हा परमार्थ. परमेश्वराचे स्मरण ठेवून तोच करता आहे असे मानणे आणि सर्व काही त्याच्याकरता करणे म्हणजे देवाला अर्पण करण्यासारखेच आहे. फक्त कर्माच्या शेवटीच कृष्णार्पण म्हणणे म्हणजे इतर वेळ त्याला विसरला असे नाही का होत? देवापाशी मला तू आपला म्हण, हे मन तुझ्या चरणी अर्पण केले, मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा न होवो असे मागावे. नाहीतर जो राज्य द्यायला समर्थ आहे त्याच्याजवळ केरसुणी मागितल्याप्रमाणे होईल. भगवंताची मनापासून प्रार्थना करावी. आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवतो. आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते. तू जे देशील ते मला आवडेल असे आपण भगवंताला सांगावे आणि भगवंताचे अखंड स्मरण ठेवावे. यापेक्षा भगवंताच्या जवळ जायला दुसरा मार्ग कोणता असणार?
ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तोच परमार्थ होतो. ज्याचा पाठीराखा अभिमान आहे तो प्रपंच समजावा. भगवंताची तळमळ लागायला पाहिजे. ज्याला जे आवडते ते आपण केले तर त्याला गोड लागते. भगवंताला प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीच गरज नसते. भगवंताचे प्रेम यायला त्याच्याशी आपलेपणा लावून ठेवावा. भगवंत जोडल्याशिवाय नाहीच राहणार असे ठरवावे. भगवंत जोडावा हे ठरल्यावर मला लोक नावे ठेवतील याचा कशाला विचार करावा. निश्चय आहे तिथे सर्व काही सुचते. तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो. साधुसंत मार्ग दाखवायला सतत तयार असतात. मात्र आपण आपली देहबुद्धी बाजूला ठेवून त्यांना शरण जावे. सर्व जग जर भगवंताचे आहे तर मग काळजीचे कारण काय. उपाधी कोणी लावून घेतली. माझी मीच. मी निर्दोष होईन तेव्हाच लोक मला तसे दिसतील. आपल्या सर्व अवगुणांना कारण म्हणजे मी रामाला विसरलो हेच आहे. परमात्म्याचा विसर पडतो हेच खरे पाप. कोणी पाहत नसेल तिथे वाईट कर्म आपण करतो. पण भगवंत चोहोकडे पाहतो अशी जाणीव ठेवली म्हणजे असे पाप घडणार नाही. कोणतेही कर्म करताना फळाची आशा धरली तर ते घातक होते. ज्याने भगवंत जवळ आणला जातो तेच चांगले कृत्य. स्नान संध्या केली आणि व्यवहार खोटा केला तर त्या संध्येचा काय उपयोग. मनात कोणताही हेतू न धरता परमेश्वरावर श्रद्धा ठेवून वागावे. मन परमेश्वराला अर्पण करावे. ते दुसरीकडे गुंतवू नये. एकदा अर्पण केलेल्या मनाला जर पुन्हा विषयाचा आनंद झाला तर ते अर्पण झाले नाही असे समजावे. माझा प्रपंच व्हायचा असेल तसा हो, पण तुझा विसर पडू देऊ नको असे अनन्य भावाने भगवंताला म्हणावे. प्रत्येक कृतीत मी भगवंताचा आहे ही जाणीव ठेवावी. पडत्या काळातही जो भगवंताचा होऊन राहतो त्याला कशाचीच भीती नाही वाटत. पांडवांच्या जवळ प्रत्यक्ष भगवंत असताना त्यांना किती संकटे सोसावी लागली. संकटे येऊ देऊन मग त्यातून बाहेर काढण्यापेक्षा भगवंताने संकटे टाळलीच का नाहीत याचे उत्तर देणे सोपे आहे. पुष्कळ वेळा आपल्यावर येणारे संकट कुणी टाळले तर ते संकट येणारच नव्हते असे आपण समजतो. खरे सांगायचे म्हणजे संकटे ही आपल्या कर्माचीच फळे असतात. संकटांमध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव राहिली तर ती आपल्याला समाधान देते. ज्यांना सर्व अनुकूल आहे त्यांना देखील समाधान हे नसतेच. म्हणून ज्यांना तितकी अनुकूलता नाही त्यांनी त्याबद्दल असमाधान ठेवण्याचे कारण नाही. कारण समाधान हे त्यामध्ये नाहीच नाही. असमाधान हा रोग सर्वांचा एकच आहे आणि भगवंताचे स्मरण हे औषधही सर्वांना एकच आहे. ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल. सर्वाचे विस्मरण करून रामच आठवावा. अकर्तेपणे करीत राहावे कर्म हाच परमात्मा आपलासा करून घेण्याचा मार्ग. न करावा कोणाचा द्वेष मत्सर सर्वात पहावा आपला रघुवीर. परनिंदा टाळावी स्वतःकडे दृष्टी वळवावी. गुणांचे करावे संवर्धन दोषांचे करावे उच्चाटन. जेथे जेथे जावे चटका लावूनच यावे. याला उपाय एकच जाण रघुनाथा वाचून न आवड दुजी जाण. देहाचे दुःख अत्यंत भारी रामकृपेने त्याची जाणीव दूर करी. मनावर कशाचाही न होऊ द्यावा परिणाम हे पूर्ण जाणून की माझा त्राता राम. अभिमान नसावा तिळभरी निर्भय असावे अंतरी. जे दुःख देणे आले रामाचे मनी ते तू सुख मानी. देह टाकावा प्रारब्धावर आपण मात्र साधनाहून नाही होऊ दूर. मी असावे रामाचे याहून जगी दुसरे न दिसावे साचे. प्रपंचातील सुख दुःख ठेवावे देहाचे माथा आपण न सोडावे रघुनाथा. आपण नाही म्हणू कळले जाण ज्ञानाचे दाखवावे अज्ञान. दोष न पहावे जगाचे आपले आपण सुधारून घ्यावे साचे. कोणास न लावावा धक्का हाच नेम तुम्ही राखा. एक राम सेवा अंतरी सर्वाभूती भगवत भाव धरी. राम ज्याचा धनी त्याने न व्हावे दैन्यवाणी. नका मागू कुणा काही भाव मात्र ठेवा रामा पायी. वाईटातून साधावे आपले हित हे ठेवावे मनी निश्चित. भगवंताचे विस्मरण हे वस्तूच्या मोहाला कारण. म्हणून भक्ती व नाम
याशिवाय ऐकू नये कोणाचे ज्ञान. परिस्थितीचा निर्माता परमात्मा जाण, त्यातच त्यास पहावे आपण. सर्व करता राम हा भाव ठेवता चित्ती, खऱ्या विचारांची जोडेल संगती. व्यवहारातील लाभ आणि हानी, मनापासून आपण न मानी. मी आहे रामाचा ही जाणीव ठेवून मनी, सुखाने वर्तत जावे जनी. एकच क्षण ऐसा यावा, जेणे सर्वाचे विस्मरण करून रामच आठवावा. रामाविण उठे जी जी वृत्ती, त्यासी आपण न व्हावे सांगाती. मी रामाचा हे जाणून, वृत्ती ठेवावी समाधान. धन्य मी झालो, रामाचा होऊन राहिलो, ही बनवावी वृत्ती, जेणे संतोषेल रघुपती. वृत्ती बनविण्याचे साधन, राखावे परमात्म्याचे अनुसंधान. शरीर संपत्ती क्षीण झाली, तरी वृत्ती तशी नाही बनली. विषयाधीन जरी होय वृत्ती, तरी दुरावेल तो रघुपती. संतांची जेथे वस्ती, तेथे आपली ठेवावी वृत्ती. सतत विवेक अखंड चित्ती, रामनामी मनोवृत्ती, हेची तुम्हा परम प्राप्ती. नामामध्ये ऐसी सत्ता, जेणे जोडे रघुनाथा. नामा परते न मानावे हित, हेच आजवर सांगत आलो सत्य. भगवंताला आपले होणे आवडते फार, श्रीरामनामी रहावे खबरदार. रघुनाथ स्मरणात असावे आनंदात, तेथे न चाले कोणाची मात. भगवंताला शरण जावे. मी जे जे करतो ते ते भगवंता करता करतो, असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय. करते पण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते. भगवंत प्राप्तीशिवाय दुसरे काहीही नको असे वाटणे, हे भक्ताचे लक्षण आहे. चांगले कार्य हे सुद्धा बंधनाला कारणीभूत होत असते. याकरता कोणतेही कृत्य भगवंताला स्मरून करावे. भगवंताच्या स्मरणामध्ये स्नानाची आठवण झाली नाही तर त्याला पाप कसे म्हणावे. जो काळ भगवत स्मरणात जातो तोच काळ सुखात जातो. विषयासाठी आपण स्वतःला विसरतो, मग भगवंताला आठवण्यात का नाही स्वतःला विसरू. मला सगुणात प्रेम येत नाही असे जोपर्यंत वाटते तोपर्यंत सगुण भक्ती करावी. गुरुच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो म्हणजे माझी इच्छा नाहीशीच नाही का झाली. यामध्ये अभिमान अनायासे मारला जातो. मीपणा टाकल्याशिवाय गुरु आज्ञा नाही पाळता येत. गुरु आज्ञा प्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो तरी सुद्धा ती आपले डोके मधून मधून वर काढतेच. पण तिला एकदा कळले की हा ऐकत नाही की मग ती हळूहळू नाहीशी होत जाते. देह अर्पण करण्यापर्यंत मजल आली तरी गुरु आज्ञा मोडू नये. देहातीत व्हायला गुरु आज्ञेप्रमाणे वागणे यापरते दुसरे काय आहे. मी देही नाही असे म्हणत राहिला तर माणूस केव्हा तरी देहातीत होईल. आपला धर्म आणि नीती सांभाळावी आणि सत्संगतीने राहण्याचा प्रयत्न करावा. संत आणि प्रापंचिक दोघेही प्रपंच करतात, पण प्रापंचिक कर्तेपणा आपल्याकडे घेतात तर संत राम करता असे म्हणून प्रपंच करतात. कर्तेपण तुम्ही आपल्याकडे घेतलेत तर सुखदुःख भोगावे लागेल. बायको आजारी पडली तर रात्रंदिवस जागतो आणि स्वतःला विसरतो. मग भगवंता करता नाही का तसे करता येणार. तळमळ असली पाहिजे की मग सर्व काही होते. किती दिवसात मुक्ती मिळेल याला समर्थांनी फार चांगले उत्तर दिले आहे. ज्या क्षणी भगवंत स्मरणात स्वतःला विसराल त्या क्षणी मुक्ती मिळेल. स्वतःला विसरणे म्हणजे निर्गुणात जाणे. कृती करणाऱ्याचाच वेदांत खरा असतो. मी विद्वान आहे असे वाटू लागले की भगवंताचे भजन करण्याची लाज वाटते. याकरता सतत भगवंताच्या नामाचा सहवास ठेवा. सहवासाने माणसाचे सुद्धा प्रेम जर वाढते तर भगवंताचा सहवास केल्याने त्याचे प्रेम नाही का येणार. भगवंताला शरण जावे आणि त्याचे होऊन राहावे, यातच सर्व धर्माचे आणि शास्त्रांचे सार आहे. देहाहून व मनाहून आपण निराळे आहोत म्हणून नाम घेत तसे वेगळे राहण्याचा प्रयत्न करावा. जे कशानेही साधले नाही ते नामाने साधेल.